प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तोरेरे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही प्रार्थना असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुम्ही पाठवू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही शेअर करू शकता, पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 नंबर शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. हजारो साक्षींची भर दिवसागणिक त्याच्यामध्ये पडत आहे. एका बहिणींनी पास्टरांना सांगितलं की त्यांनी सांगितलं की ते जेव्हा जेव्हा पास्टरांचं वचन यूट्यूबच्याद्वारे त्यांच्या कुटुंबाला मिळतं, प्रत्येक वेळेस ते सर्वजण कुटुंब बसून ते वचन ऐकतात. आणि एवढंच नाही तर त्यांनी साक्ष सांगितले की त्यांच्या घरामध्ये एक सिम्बा नावाचा एक बोका त्यांच्याकडे आहे. आणि ज्यावेळेस ते वचन लावतात, वचन लावल्यानंतर सुरुवातीपासून ते वचन पूर्ण संपेपर्यंत तो सिम्बा देखील त्यांच्याबरोबर वचन ऐकत असतो. आणि त्याचा व्हिडिओ, त्याचा फोटो देखील त्यांनी करून पाठवलेला आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर बानू शिरतोडे मंगळवेढा या बहिणीच्या आतड्याला सूज आली होती आणि त्यांच्या पोटामध्ये पाणी देखील पचत नव्हतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की बहुतेक आतड्याचा कॅन्सर आहे. आणि म्हणून त्यांनी आतड्याचा तुकडा काढला आणि तो टेस्टिंगसाठी पाठवला. आणि त्यावेळेस ती बहीण खूप घाबरून गेली. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना फोन केला आणि पास्टरांना सांगितलं की पास्टर तुम्ही प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली. आणि ज्यावेळेस ते रिपोर्ट्स आले ते सगळे रिपोर्ट्स अद्भुतरित्या नॉर्मल होते. त्या बहिणीला कुठलाही आजार त्याच्यामध्ये नव्हता. पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमधील सिस्टर मुकुला यांची मुलगी शिफा ही सिम्बॉयसिस इंटरनॅशनल कॉलेज पुणे या ठिकाणामध्ये BSc नर्सिंग त्या ठिकाणामध्ये ती करत होती. गेली 4 वर्षे ती त्या ठिकाणामध्ये शिकत आहे. आणि मागच्या महिन्यातच तिचा फायनलचा देखील निकाल त्या ठिकाणामध्ये लागला. आणि तिला देवाच्या दयेकृपेने 68% 68% त्या ठिकाणामध्ये तिला मिळाले. 4ही वर्षी ती उत्तम मार्कांनी पास झाली. आणि प्रत्येक वेळी ती पास्टरांकडनं प्रार्थना करून घ्यायची. आणि पास्टरांचं प्रार्थनेमध्ये तिला सामर्थ्य त्या ठिकाणामध्ये मिळालं, धैर्य त्या ठिकाणामध्ये मिळालं. ती त्या परिस्थितीमध्ये एकटी असताना देखील परमेश्वराने तिला कृपा पुरवली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये सिस्टर रुदा खरात आहेत. ते यावेळेस पुढे येतील. त्यांचे पती त्यांच्याबरोबर आज या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या मंदिरामध्ये साक्ष सांगण्यासाठी आलेले आहेत, परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी आलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी, काही वर्षापूर्वी ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं तेव्हापासून त्यांनी सांगितलं की ते दोघं देखील पती पत्नी दुःखी होते. कारण त्यांनी पहिलं त्यांचं एक बाळ गमावलं होतं. आणि त्या कालावधीमध्ये त्या माहेरी आल्या. माहेरी आल्यानंतर या ठिकाणामध्ये शिल्हो पेंटिकॉस्टल चर्चमध्ये त्याला पास्टरांकडनं त्यांनी प्रार्थना करून घेतली. आणि पास्टरांना सांगितलं की पास्टर, जी देवाची योजना माझ्या जीवनामध्ये आहे ती परमेश्वराने पूर्ण करावी. आणि खरोखर पास्टरांनी त्या बहिणीसाठी, त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. आणि परमेश्वराने एक सुंदरशी मुलगी त्यांना मागच्या महिन्यामध्ये दिली. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना करून घेतले त्यावेळेस त्यांच्या सासरच्यांनी सांगितलं की तू सारखं तिकडच्या साईडला गावाला ये जा करू नको. तर तू जोपर्यंत तुला लेकरू होत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या मंदिरातच थांब, म्हणजे तुला चर्च पण मिळेल आणि पास्टरांची प्रार्थना देखील मिळेल. आणि परमेश्वराच्या दयेकृपेने 10 जूनला त्यांना उत्तम मुलगी परमेश्वराने दिली. आणि आज त्या मुलीचं समर्पण करण्यासाठी ते परमेश्वराच्या मंदिरामध्ये आले. म्हणून आपण सर्व गौरव फक्त परमेश्वराला देणार आहोत. वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. प्रभूला धन्यवाद देतो, महिमा देतो. सुरक्षा प्रभू आम्हाला देत आहे, त्याची कृपा, त्याचा अनुग्रह आम्हाला पुरवत आहे. या दिवसामध्ये जर खरी गरज आमची काय असेल तर फक्त देव आहे. देवच का, हा सगळ्यात मोठा प्रश्न, की देव आमची गरज का.
आणि देव दिसत नाही, ना त्याचं संरक्षण ना त्याचा पुरवठा, सगळं काही गुप्त आहे, मग देवावरती विश्वास कसा ठेवायचा? आणि देव ही आमची गरज असल्यानंतर आमच्या जीवनावरती त्याचा कसा प्रभाव पडणार आहे? किंवा एखाद्या व्यक्तीला देवाची ओळख झाली किंवा देव समजला, समजणार कसं? आता इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती तो म्हणतो देवावरती माझा विश्वास आहे. फक्त हे शब्द झाले बरं का, देवावरती माझा विश्वास आहे. शब्दामध्ये आणि कृतीमध्ये फरक असतो. जेव्हा देव ही संकल्पना तुम्ही मांडता की देवावर तुमचा विश्वास आहे, हे तुम्ही बोलता, तेव्हा देवाचा प्रभाव तुमच्या जीवनावरती पडत असतो, प्रभावित करतं जीवन. शास्त्रामध्ये मी पाहतो 2 चोर येशूच्या बाजूला आहे. एक चोर त्या येशूला त्याची परीक्षा करताना म्हणतो, तू देवाचा पुत्र असेल तर तुझी सुटका कर आणि माझी सुटका कर. म्हणजे त्याला माहिती आहे की जो माझ्या बाजूला आहे तो देवाचा पुत्र आहे, त्याने विश्वास ठेवला आहे त्याच्यावरती. परंतु त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये विचार काय, जर तू देवाचा पुत्र असेल तर माझी सुटका कर. आता बघा, आता दुसरा एक व्यक्ती, दुसराही चोर त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि तो काय म्हणतो माहिती का रे, आपल्याला झालेली शिक्षा ही पहा. जेव्हा येशू तुमच्या बाजूला असतो तो प्रभाव तुमच्यावरती टाकतो. कोणता प्रभाव? मनुष्याला आपल्या स्वतःच्या चुका दिसू लागतात, स्वतःच्या चुका. ज्या व्यक्तीवरती येशूचा प्रभाव नसतो त्या व्यक्तीला दुसऱ्याच्या चुका दिसू लागतात. ज्या व्यक्तीला, ऐका, या चोराला येशूच्या चुका दिसल्या. कोणत्या चुका? तू जर देवाचा पुत्र आहे तर तुझी सुटका कर. म्हणजे त्याला येशू मधली चूक दिसली, तू देवाचा पुत्र असून वधस्तंभावर लटकलेला आहे. आणि दुसरा चोर आहे तो येशूच्या प्रभावानं प्रभावित झाला. देवाचे प्रिय लोक, प्रभावित जीवन तुमच्यावरती असणं फार गरजेचं. कशाला माहिती का? प्रभावित जीवन तुम्हाला सुख लोकामध्ये घेऊन जातं. येशूचा प्रभाव त्या चोरावरती पडला, त्याचं परिवर्तन, तो आपल्याला झालेली शिक्षा यथायोग्य ही गोष्ट बोलल्याबरोबर तू येशील त्यास माझी आठवण कर. तुमचं आणि माझं लक्ष कशाकडे लागलं पाहिजे माहिती का? येशूच्या आगमनाकडे. आणि आज सकाळी मी संदेश चेक केला की किती लोकांनी गेल्या रविवारचा संदेश, येशूचं आगमन दिवस, शेवटचे दिवस आहेत नाही का, जगाचा शेवट जवळ आला. जवळजवळ 16,000 लोक त्यांनी या आठवड्यामध्ये, 6 दिवसामध्ये 16,000 लोकांनी तो पाहिला. 16,000 लोकांपर्यंत पोचला आणि ते वाढत जाईल, पुढे जाईल. म्हणजे तितक्या लोकांपर्यंत सुवार्ता गेली, तितक्या लोकांना सत्य समजलं. अंतिम दिवसामध्ये आमचं मिशन, आमचं ध्येय, आम्ही सुवार्ता जगावी. सुवार्ता जगा. जेव्हा सुवार्तेचा प्रभाव तुमच्या जीवनावरती असतो तेव्हा तुमचं लक्ष रॅप्चरकडे लागलं जातं, उचललं जाणं, प्रभू बरोबर उचललं जाणं. जेव्हा तुमचं लक्ष जगाकडे लागलं जातं ना, जगातल्या गोष्टी तुमच्यावरती प्रभाव टाकत असतात, सगळं जग. का येशूचे शिष्य त्या काळामध्ये 11 शिष्य कसे काय ख्रिस्ताला बेलगून राहिले? आणि का पौलाचं परिवर्तन झालं? कसं काय? पौल हा तो ख्रिस्ताचं छळ करणारा व्यक्ती पौल आहे. त्याने तो फरमान घेतला हातामध्ये, ख्रिस्ती लोकांना पकडावं, मारावं, डांबून मारावं. हजारो लोक, लाखो शिष्य एका वेळी सापडले जावे आणि त्यांना डांबून मारावं. मग कसं काय पौलाचं परिवर्तन झालं? कसं काय शौल बदलला? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. इकडं हे शिष्य जे आहेत ना, सुवार्ता जगत होते हो, आणि त्यांच्या जगण्याचा प्रभाव या शौलावरती पडला आणि शौलाचा पौल झाला. आमच्या राज्यामध्ये सुद्धा अनेक शौलाचे पौल जेव्हा आम्ही सुवार्ता जगू तेव्हा होणार आहे. आम्ही सुवार्ता जगली पाहिजे. आणि सुवार्ता जगत असताना कोणती गोष्ट त्यांनी प्रेरित केली? येशूच्या शिष्यांना कोणत्या गोष्टींनी सुवार्तेसाठी, इव्हॅन्जलिझमसाठी प्रेरित केलं?
काय म्हटलं माहिती का येशू? पहा मी लवकर येतो. पहा मी लवकर येतो, एकच शब्द येशू त्यांना बोलला, पहा मी लवकर येतो. बरं, येशू तेव्हा बोलला 2025 आहे, म्हणजे त्याच्या अगोदर तो बोलला मी येतो. म्हणजे तो नुकता गेला होता, तर त्यांनी आगमनाची तयारी केली. ते गेला त्या लोकांनी आगमनाची तयारी केली. अहो, आम्ही तर आता शेवटच्या सेकंदामध्ये आहोत. दिसतंय आम्हाला आता काय चाललंय, घडामोडी काय घडत आहे. मग प्रश्न असा आहे, शेवटच्या सेकंदामध्ये जगत आहोत आणि आम्ही दैहिक जीवन जगत आहोत. दैहिक जीवन जगत आहोत देहामध्ये. यहुदा तो का त्या ठिकाणामध्ये प्रचार करू शकला नाही, टिकून राहू शकला नाही? त्याच्यामध्ये असणारी दैहिकता. नीट आहे का? 30 रुपये. बरं, ते 30 रुपये नंतर त्यांनी मंदिरात फेकून दिले. त्याला फायदा पण नाही झाला त्याचा. नको म्हटलं मला. पण वेळ गेल्यावर त्या आता ती एकदा तर येशू पकडून दिला, त्याला धरून दिलं, त्याला क्रुसावरती लटकवलं. आता तुमचे 30 रुपये त्याला सोडवणार नाहीत. लक्षात घ्या, पाचारण, शिष्यत्व, देवानं तुम्हाला बोलवलं. एखादी साधी चूक तुम्हाला पुन्हा शिष्य बनवू शकणार नाही. शिष्य नाही बनवणार. एक साधी चूक. शिष्यत्वासाठी त्यानं जग उघडं केलंय. हा, एक महत्वाची गोष्ट मला, येशू ख्रिस्त शिष्यानं जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांगा आणि त्यास शिष्य करा. मग आता विचार करा, तो म्हणतो जगामध्ये जाऊन सगळ्याला तुम्ही शिष्य करा. म्हणजे शिष्यत्वासाठी जग उपलब्ध आहे. मग एक शिष्य जो यहुदा इस्करियत, त्यानं 30 रुपयाला येशूला धरून दिलं, त्याचं तर शिष्यत्व गेलं ना. जगामध्ये शिष्यत्व तयार झालं. बरं, तो शिष्यत्व घालवत असताना नीट ऐका बरं का, यहुदा गेला, यहुदाच्या जागेवरती पौल आला. म्हणजे जेव्हा एक शिष्यत्व जातं, त्या शिष्यत्वाच्या मोबदल्यामध्ये देव असं शिष्यत्व तयार करतो की ते शिष्यत्व जगावरती प्रभाव टाकत असतं. जगावरती प्रभाव. मग आमचं मिशन काय, आमचं ध्येय काय? आम्ही देवाच्या भवनात, देवाच्या घरामध्ये प्रभूनं दिलेलं पाचारण, देवानं आमची निवड केली, देवानं मला वेगळं केलं. आमची भूमिका काय? काय भूमिकेने तुम्ही जीवन जगत आहात? भूमिका फार महत्वाची आहे. काय भूमिका आहे तुमची? तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येता, देवानं तुम्हाला तारण दिलं, तुमचा बाप्तिस्मा झालं, तुमचं परिवर्तन झालं, तुम्ही मंडळीचे भाग बनला. मंडळीचा भाग म्हणजे मंडळीचं मिशन काय असलं पाहिजे? हजारो लोकांचं तारण. हजारो लोकांचं तारण. हजार लोक. म्हणून मी पाहतो प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना घेऊन वेगवेगळं शिक्षण देत होता. वेगवेगळं शिक्षण. आता येशू ख्रिस्त हजारोचं मिशन त्यांच्या डोळ्यासमोर ठेवत आहेत. पण तो प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का शिष्यांना? अडखळण कोणास? बघा आता येशू कुणाला सांगतो? येशू मिशन काय ठेवलं? सर्व सृष्टीला. आणि धोक्याचा इशारा काय? अडखळण कोणास? आणि जो कोणी अडखळण होतो त्याच्या गळ्यामध्ये काय घातली पाहिजे? म्हणजे येशू ख्रिस्त शिष्यत्वा संबंधाने म्हणतो कोणाला अडखळण करू नका. अडखण नाही व्हायला पाहिजे कोणाला. आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी कोणाला अडखण होऊ नका. आणि अडखळण जर झालं तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा. जात्याची तळी घालून कुठे टाकायचं? प्रभूच अडखण करणाऱ्या लोकांना म्हणतो हे नकोच आहेत जात्याच्या. का? त्याचं मिशन अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये यायला पाहिजे. हे का तुम्हाला सांगतो माहिती का? शिष्यत्व जातं कशानं? नवीन शिष्य तयार होतात कशानं? जेव्हा दैहिकता येते तेव्हा शिष्यत्व जातं. आणि जेव्हा दैहिकता जाते शिष्यत्व येतं. पेत्रामधली पौलामधली दैहिकता गेली आणि त्याच्यामध्ये शिष्यत्व आलं. म्हणून सांभाळा. आम्ही एकदम एंडला आलेलो आहोत. मी तो टोकावरती आलेलो आहे. एंड म्हणजे टोक. आता शेवट. अगदी शेवट. 100% शेवट बरं का. आता
तुम्हाला फक्त तुमचा विश्वास टिकवून ठेवणं गरजेचं आहे. फक्त विश्वास. तुम्ही काही म्हणा आणि तुम्ही किती सिरियसली आहात त्याच्याशी पण मला काही घेणं देणं नाही. तुम्ही आत्मिक जीवनामध्ये किती अलर्ट आहात ते पण मी विचार करणार नाही. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला मी सांगतो, आता कोणाकडे बघून जीवन जगू नका, तुमच्याकडे आणि देवाकडे बघून जीवन जगा. फक्त तुम्ही आणि देव, बस. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला काय वाढ दाखवणार आहे? सगळे आंधळे आहेत, कोणालाच माहित नाही. अहो, शहाण्या आणि मूर्ख दोघे एकत्र होत्या. शहाण्या का टिकल्या? शहाण्यांनी मूर्खाच्या दिव्यातलं तेल आणि भांड्यातलं तेल चेक करत बसले नाहीत. मूर्खाच्या दिव्यातलं त्यांनी विचारलं नाही, तुम्ही तेल घेतलं काय विचार. ते म्हटले जाऊ द्या, आपण आपलं तेल घेऊन निघायचं. त्यांनी घेऊ द्या, नाही तर त्यांनी चर्चा कर, तुझ्या दिव्यात तेल आहे का, तुझं किती तेल आहे, माझं किती, या भानगडीत नाही पडले. ते त्यांनी आपलं भांड्यातलं तेल घेतलं, दिवे पेटते ठेवले. मग झोप लागली, दोघी पण झोपल्या. आणि तेवढ्यात वराचा आवाज आला. वराचा आवाज आल्यावर त्यांनी बघितलं, अरे दिवे विजले. भांडं उघडलं, पटकन त्याच्यामध्ये तेल टाकलं. आणि मग मूर्ख म्हटल्या, तुमच्यातलं थोडं तेल द्या. ते म्हटले, आम्हाला आमच्याच दिव्यासाठी आम्ही तयार करून आलो, आता आमचं संपलं, तुम्ही बाजारात जाऊन घेऊन या. हीच गोष्ट आत्मिक जीवनामध्ये महत्वाची. एकमेकाकडे बघून जीवन जगू नका. स्वतःला अलर्ट करा, स्वतःला सिद्ध करा. का? जेव्हा तो येईल तेव्हा तुम्ही उचलले जावेत. तो येईल तेव्हा तुम्ही. काय होतं माहिती का, आम्ही एकमेकाच्या जीवन, तुझं तेल किती, माझं तेल किती, तू तेल आणलं का, तुझे वात कसे, तुझी चिमणी कसा, तुझा दिवा कसा, याच्यामध्येच आम्ही कधी झोपतो आणि कधी आमचं तेल संपतं हे आमच्या लक्षात येत नाही. धन्य ते लोक जे आपलं भांड मजबूत करून आपल्या दिव्यामध्ये तेल ठेवतात. बस झालं, काय जीवन जगायचं होतं, तेच 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 रडगाणं रहडगाण. आत्मिक जीवन जेव्हा मी जगतो ना, ते पेटलेलं असतं मशालीसारखं. मशालीसारखं. तुमच्या संपर्कात येणारा व्यक्ती प्रभावित झाला पाहिजे, प्रभाव त्याच्यावरती पडला पाहिजे. देवाचं वचन हे लोकांना जागा करण्याचं काम करतं, फ्रेश करण्याचं काम करतं. मी असं बोलतो, एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली ना, तर ती व्यक्ती देवाकडे कशी येईल याच्यासाठी तुमची धावपळ असली पाहिजे. त्याला कसं विश्वासामध्ये वाढवावं, कसं प्रार्थनेमध्ये वाढवावं. लक्षात ठेवा, आम्ही एक तर लोकांना प्रार्थनेत वाढवतो किंवा लोकांना प्रार्थनेतनं घालवतो. दोनच गोष्टी घडतात. एक तर लोकांना प्रार्थनेत वाढवतो किंवा लोकांना प्रार्थनेतनं माघारी घालवतो. दोनच गोष्टी घडतात. माझ्यामुळे लोक प्रार्थनेमध्ये नाही आले तर समजायचं मी अडखळण आहे. माझ्यामुळे कुणाची शांती गेली, माझ्यामुळे कुणाचा विश्वास गेला, माझ्यामुळे कोण चर्चला येण्याचं बंद झालं, याचा अर्थ मी अडखळण केलेलं आहे. मग आता मला स्वतःची तपासणी करायची, काय की प्रभू तू येईल तेव्हा मी अनेक आत्म्यांचं तारण केलेलं आहे. अनेक आत्म्यांचं तारण, ते तुमचं मिशन असलं पाहिजे. मला प्रत्येक संदेश देताना एक माझ्या मनामध्ये चित्र तयार असतं. हा संदेश कोणातरी व्यक्तीला प्रभावित करून त्यानं बदलावं. बाकी माझा उद्देश कोणता नसतो. हा तुम्हाला पुष्कळ काही लोकांना असं वाटतं की तो आमच्यावरती होता. बऱ्याच वेळा असं म्हणतात, प्रत्येक शब्द बोलताना नाही आमच्यावर बोलला गेला, आमच्यावरती बोलला गेला. तसं नसतं ते. तो असतो कोणाचं तरी जीवन बदलण्यासाठी, तो असतो कोणीतरी देवाच्या जवळ येण्यासाठी. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि पवित्र आत्मा अंतिम दिवसामध्ये अनेक लोकांना बदलत आहे, पुष्कळ लोकांमध्ये विश्वास निर्माण करत आहे. मला कोणीतरी सांगितलं की फाळक साहेब पोटामध्ये गाठी झाल्या, डॉक्टरनं सांगितलं त्या गाठी वाढत आहेत आणि मग तुमची टेस्टिंग करावी लागेल, त्यानंतर त्याचे बायोप्सीचे रिपोर्ट सगळं काही काढावे लागतील. 99% तुम्ही कॅन्सर धरून चाला, 1% आपण काहीतरी त्याच्या टेस्ट करू आणि वाचलं तर वाचलं, नाहीतर तुम्हाला मग ते सगळे सांगितले त्याची प्रोसेस, हे करावं लागेल ते करावं लागेल. ते ऐकल्याबरोबर ते घाबरून गेल्या. वयस्कर आंटी होत्या. म्हटलं की आता आम्हाला भीती वाटायला लागली, काय होणार आहे. पाळक साहेब एकच आशा आहे, तुम्ही प्रार्थना करा. तुमचे संदेश ऐकल्यावरती विश्वास निर्माण होतो आणि वाटतं की प्रभू काम करेल. आता आशेनं तुमच्याकडे आले आणि तुम्ही प्रेयर करा. म्हटलं काळजी करू नका, आणि तुमचा विश्वास आहे तर प्रभू काम करण्यासाठी समर्थ आहे. आणि प्रार्थना केली आणि मग त्यानंतर 15 दिवसांनी ते डॉक्टरला दाखवायला गेले. सगळ्या तपासण्या केल्या आणि डॉक्टर जेव्हा पुन्हा तपासण्या केल्या तर ते म्हणतात, आंटी आधी तुमच्या पोटात गाठी होत्या पण आता गाठीच गायब झालं, कसली बायोप्सी करू.
कसली बायोप्सी करू, गाठीच गायब झालेल्या आहेत. का मी तुम्हाला सांगतो, बोलणं लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार असा, विश्वास निर्माण व्हायला पाहिजे, प्रभूच्या जवळ त्यांनी यायला पाहिजे. तुम्ही जर साक्ष या दिवसामध्ये बघत असाल ज्या माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, तुम्ही आमच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी देवाचे नेमलेले एक योद्धे आहात. मला कोणी पाळक म्हणावं, मला कोणी फार मोठा प्रीचर म्हणावं अशी माझी अपेक्षा नाही. आणि मला लक्षात घ्या, या सर्टिफिकेटचा स्वर्गात उपयोग पण नाही हो. नाही तर गव्हर्नमेंट चेक करणार आहे कुणाकडून डिग्री आहे. आणि मी तर ते जेव्हा ते ऑर्डिनेशनचं सर्टिफिकेट ऑर्डिनेशन झाल्यावरती घेऊन ठेवलं, तर म्हटलं कधी चूक, काय गरज नाही, टाकून दिलं. पण सरकार म्हटल्याबरोबर मी सगळं घर पालत करायला सुरुवात केली. अरे बाबा, यांना पाहिजे स्वर्गात नाही, पण सरकारला लागतं ना, ते शोधून ठेवायला पाहिजे. मग गेलो, ते सगळ्या फायली काढल्या, कुठं सापडायला, ते घर शिफ्टिंग केलं, कुठं पडलं, काय झालं, म्हटलं आता मागाव तरी कोणाला नाही, अंतिम दिवसात देणार कोण, तिथे म्हणतील मरू दे ह्याला पहिले. आणि मग धावपळ केली. बरं, आईसमोर शोधायचं म्हणजे तिला टेन्शन येतं, ती काय शोधतो तू. मग आता करायचं काय, जेव्हा ती झोपायला जाते त्यास हळूच मी ते सगळं शोधायला सुरुवात करतो. का तर मला असं वाटतं की तिने फक्त प्रार्थनेचं जीवन जगावं, तिला जगाच्या कोणत्याच गोष्टीचा तिचा संपर्क येऊ नये, की जेणेकरून देवाच्या वचनात टिकून तिने राहावं. त्या मागच्या दिवसामध्ये तिने जास्त विचार केला, बऱ्याच गोष्टी घडल्या, मग ती पडली, मग तिचे पाय गेले, बऱ्याच गोष्टी घडल्या. तेव्हापासून मी तिला कुठलीच गोष्ट शेअर करत नाही, कारण तिचं आता मन एकदम लहान लेकरासारखं, तिला काय सांगत बसायचं. मग मी सांगत नाही, तिच्यासमोर काहीच बघत नाही. मग एका कोपऱ्यात जाऊन प्रार्थना केली, देवा ती मिळू दे, जे मला त्याचं महत्त्व नव्हतं, पण आता सरकार मागतंय, माझ्याकडे पुरावा आहे, 30 वर्ष सोलापूरमध्ये सेवा करतो, पण त्यांना काय घेणं आहे, त्यांना तर बंद करायचं सगळं. प्रार्थना केली. आणि मग कुठं तरी कोपऱ्यात एकदम कपट्यात एक मोठी अशी प्लास्टिकची बॅग होती, ती शोधली. आणि त्या बॅगला मी 4 वेळा शोधलं, पण सापडलं नाही. 4 वेळा ती बॅग उलटी पाल, जास्त पेपर्स नव्हतेच, उलटी पालती करतो. मला घाम फुटायला लागलं की अरे बाबा, हे सगळं एवढं उभं केलंय आणि आता रात्रीतूनच गायब व्हावं लागेल, या लोकांना कुठं तोंड देऊ. आणि मग ते काढलं, परत चेक केलं, परत किती वेळा शोधतो तरी सापडायला तयार नाही. शेवटी देवाला प्रार्थना, देवा वाटतं तर याच बॅगमध्ये, तू फक्त मला दाखव कुठं आहे ते. आणि मग सहज उघडलं तर बरोबर एका कोपऱ्यात ते होतं. अरे म्हटलं, मी ऑलरेडी ऑर्डेन आहे, पण यांना माहीत पाहिजे ना. सांगण्याचं तात्पर्य, आम्ही आमचं मिशन घेऊन जगायचं, आम्हाला बाकी दुसरं काही करायचं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही गौरव म्हणून फार सुंदर इमारत बांधायला निघालो, नाही का, फार सुंदर इमारत बांधायला निघालो. आणि आम्हाला असं वाटलं की इमारतीच्या द्वारे देव त्याचं गौरव दाखवेल, पण ते गौरव नाही. सरकारनं आता सांगितलं आम्ही पाहणार आहेत, इमारती सुद्धा ठेवणार नाही. का असा आदेश निघतो, का अशा गोष्टी घडल्या जातात, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. खरं गौरव इमारत नाही, खरं गौरव देवाचं सानिध्य आहे, परमेश्वराची समक्षता. आणि ती समक्षता आमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. पवित्र आत्म्याविषयी लोकांच्या अंतःकरणामध्ये ती भावना, कारण येशू म्हटला मी जातो. बघा, ऐका, येशू ख्रिस्त जेव्हा त्याचं स्वर्गारोहण होतं, त्यास तो डोंगरावरती गेला, बरं का, डोंगरावरती गेला. आणि तिथून म्हटला, पहा मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. डोंगरावरून का गेला, म्हटलं मी परत डोंगरावरतीच येणार आहे. आणि डोंगरावरती जाऊन का सांगतो, तुम्ही मी तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, तुम्ही त्याची वाट पहा. का डोंगरावरती गेला? 12 शिष्यांसमोर घरामध्ये गेला, तिथं दाखवलं. समुद्रामध्ये गेला, तिथं 12 शिष्यांसमवेत होता. डोंगरावरती का गेला, डोंगरावरून का त्या ठिकाणामध्ये, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मंदिर बांधलं, या मंदिरामध्ये परमेश्वराचं करूब आलं आणि त्या मंदिरातलं ते करूब, लोक त्या ठिकाणामध्ये करूबाला महत्व देण्याच्या ऐवजी त्या चर्चला, इमारतीला, त्यामध्ये असणाऱ्या वैभवाला महत्व द्यायला लागले. फार सुंदर बांधलं शलमोनानं मंदिर, भिंती त्याच्या इतक्या सुंदर,
सिमेंटच्या ऐवजी त्यांनी सोनं घातलं शल्मोनानं, सगळ्या सोन्याच्या भिंती, आतमध्ये सगळं सोनं बरं का, हिरे अमकं तमकं. आता तुम्ही पण चर्च बांधताना बघाल, वरती POP, खाली टाईल्स, मग AC, मग पुलपीट, मग अमकं मग तमकं. सगळे लोक अरे चर्च 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 चर्च. अहो चर्च चर्च महत्वाचं नाही आहे, करूब होतं आतमध्ये. करूब देवानं उतरून आणलं, आणि करूब ऐका, करूब उतरून आल्यावरती असं सुंदर लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, याजक लोक सेवा करायला लागले तर करूबाचं सामर्थ्य प्रभाव इतका होता, याजक लोक सेवा करता करता जमिनीवरती पडले. भिंतींमुळे नाही पडले, सुंदर वास्तूमुळे नाही पडले, आत्म्याच्या प्रभावावरती पडले, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. हीच मंडळीची गरज आहे. आणि देव त्या ठिकाणामध्ये सांगत, हा प्रभाव येणार कसा काय? डोंगरावरून तो म्हणतो, मी तुमच्यासाठी दुसरा कैवारी आत्मा पाठवतो, तुम्ही त्याची वाट पहा डोंगरावरती जाऊन. आणि येशूचे शिष्य पहा, आता माझा विषय तर वेगळाच आहे, पण तुम्हाला जाता जाता त्या गोष्टी सांगाव्यात असं पवित्र आत्म्याने मला प्रेरित केलं. पहा, येशूचे शिष्य माडीवरती 120 500 लोक एकत्र जमले, 120 येशूचे शिष्य तिथं राहिले, आणि पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये उतरून आला. का डोंगरावर गेला, का माडीवरती त्यांना एकत्र आणलं? काय सांगड एकमेकाची, काय कॉम्बिनेशन आहे. कोणतीच गोष्ट तर प्रभू असंच करणार नाही, माडीवरती एकत्र जमा, तुमच्यासाठी मी कैवारी आत्मा पाठवतो, यरुशलेम तुम्ही एकत्र जमा. माडीवरती पवित्र आत्मा त्यांना मिळाला, डोंगरावरती जातो आणि म्हणतो मी तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. याचं कारण तुम्हाला, याची 2 कारण. पहिलं कारण, येशू ख्रिस्तानं डोंगरावरती शिष्यांना जीवन जगण्याचं तत्व सांगितलं. 5 ते 7 अध्याय मत्त्याचं शुभवर्तमान 5 ते 7 अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारची तत्व सांगितली. शांती करणारे ते धन्य, जे आत्म्याचे दिन ते धन्य, सुवर्ण नियम, लोकांनी तुमच्याशी कसं वागावं तसं तुम्ही लोकांशी वागा, शत्रूसाठी प्रार्थना करा, गुप्त उपवास, गुप्त प्रार्थना. आता 5 ते 7 अध्याय जर तुम्ही वाचलं तर शिष्यांना त्यांनी डोंगरावरती दिलेलं शिक्षण आहे. मग त्या डोंगरावरती त्यानं शिष्यत्व स्थापन केलं, शिष्यत्व स्थापन केलं. 5 ते 7 अध्याय घरी जाऊन बारकाईनं वाचा, आणि याच्यामध्ये मी आहे का, याच्यामध्ये मी आहे का ते तुम्हाला तपासून पाहायचं. डोंगरावरचं प्रवचन ज्याला असं म्हटलेलं आहे की ते तुमचं शिष्यत्व. म्हणजे डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर तो शिष्यांना सांगतो, ऐका, 500 शिष्यांना दर्शन दिलं, 500 लोक माडीवरती एकत्र जमले, पण त्यातले 380 शिष्य निघून गेले. का? कारण ते 10 दिवस पर्यंत टिकून राहू शकले नाहीत, ते निघून गेले. का निघून गेले? आणि आता प्रश्न तोच आहे, शिष्यांनी त्यांना का नाही थांबवलं? का नाही थांबवलं? 500 शिष्य, 500 दर्शन दिलं ना, मग त्या शिष्यांना अजूनही सेवेमधलं सुद्धा कळला नव्हता. त्यांना नाही वाटलं की पवित्र आत्मा यांना पण मिळाला पाहिजे, आत्म्याचं सामर्थ्य यांना पण मिळालं पाहिजे. पहा, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मंडळांमधली परिस्थिती काय आहे. पवित्र आत्म्यानं सगळी मंडळी भरली पाहिजे, आणि पवित्र आत्म्यानं भरण्यासाठी मंडळीतल्या लोकांची तळमळ काय असली पाहिजे. एकानं पण बाहेर जाऊ नये ना, एकाने पण नाही बाहेर जावं, प्रत्येक व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये टिकून राहावी. मग आता तो काय म्हटलं माहिती का, येशू म्हटला, शिष्य म्हटले किती सुंदर मंदिर आहे. तो म्हटला हे मी पाडून 3 दिवसामध्ये पुन्हा उभं करणार आहे, हे मंदिर पाडून टाकणार आहे. लक्षात ठेवा, सरकार जे बोलतंय, येशू पण ते बोलला होता, लोकांचं लक्ष मंदिराकडे. आता स्वतः येशू येऊन करणार नाही, मग तो काय करतो, माध्यम वापरतो. माध्यम वापरतो. कोणतं माध्यम? लोक, मंदिर मंदिर मंदिर, मग चर्च चर्च चर्च, वास्तू वास्तू वास्तू. येशू म्हणतो वास्तू नको, तुम्ही स्वतः देवाचं मंदिर आहात. मंदिर आहे. कोण मंदिर आहे? तुम्ही आणि मी, प्रत्येक जण मंदिर आहोत. आम्ही मेंबर नाही, आम्ही मंदिर आहोत. लक्षात ठेवा, ही बिल्डिंग नाही चर्च. चर्च म्हणजे मी आहे. हो, एक व्यक्ती चर्चला येण्याचं बंद पडते म्हणजे काय बंद पडलं? मंदिर बंद. हे नाही बंद पडणार. हो, एक दिवस येईल, हे नसलं तर आम्ही रानात देवाची भक्ती करू. म्हणून इस्रायल लोकांना देवाने रानात घेऊन गेला.
रानामध्ये दर्शन दिलं, रानामध्ये त्याचं अस्तित्व त्यानं स्थापन केलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, मंदिरामध्ये आम्ही आल्यानंतर आमची तळमळ काय, आत्मे जिंकले गेले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला देवाचं दर्शन घडलं पाहिजे. देवाचं दर्शन, प्रभू आमच्या बरोबर आहे, देवाचं सानिध्य आमच्या बरोबर आहे. गेल्या आठवड्यामध्ये काही लोक आले आणि मग जाताना ते मला भेटले, म्हटले पाळक साहेब एक गोष्ट बोलू का तुमच्याच. म्हटलं बोला. आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही वर्शिप पण एवढी सुंदर लीड करता, एवढी छान वर्शिप तुम्ही चालवता. जेव्हा तुम्ही ती वर्शिप करत होता ना, तुमचे एक एक हरकती, आता त्या हरकती त्यांना माहित नाही, मी हरकती वगैरे मला त्याच्यातलं काही नॉलेज नाही ना, मी कधी म्युझिकचा क्लास आणि काय आणि म्युझिकमधलं म सुद्धा मला माहीत नाही. पण एक गोष्ट माहिती आहे, मला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काय ते मला माहिती आहे. ते म्हणतं की जेव्हा ते सगळं चालू होतं ना, त्यास आम्ही स्वर्गात जात असल्याचा अनुभव येत होता. ही तळमळ पाहिजे हो आतमध्ये. मला माझं गाणं, माझं वाजवणं हे प्रभूला इथं खाली आणणं आणि लोकांना जगापासून अलिप्त करून देवाच्या जवळ नेणं, ही तळमळ असते. ते कधी घडणार आहे. म्हणून नियम काय माहिती का, वेदीवरती अर्पण करताना तो म्हणतो त्याचा निशेष होम कर. निशेष म्हणजे राख झाली पाहिजे, राख व्हायला पाहिजे. प्रत्येक वेदीवरती असणाऱ्या व्यक्तीची राख व्हायला पाहिजे. तुमचं अस्तित्वच नको ना, कशाला तुमचं अस्तित्व असायला पाहिजे. जेव्हा तुमचं अस्तित्व असतं तेव्हा तुम्ही जळत राहता पण तुमची राख होत नाही. पण जेव्हा अस्तित्व संपतं ना, अस्तित्व संपल्यावर पहा, अस्तित्व संपल्याचा परिणाम काय आहे. असले निशेष होमाचं वैशिष्ट्य काय माहिती का, जेव्हा वेदीवरती नुसती राख उरती, राखीचं का असं म्हटलं राख व्हायला पाहिजे याचं कारण तुम्हाला सांगतो. जोपर्यंत सगळं जळत नाही तोपर्यंत सगळा सुगंध प्रभूपर्यंत जात नाही. आता सगळं जळलंय, कायच नाही. विचार करा, तुम्ही प्रेताला पण गेल्यावरती लोक तिथं तोपर्यंत हालत नाही, कवटी फुटली नाही का. मी विचारलं बऱ्याच लोकांना, मी कधी गेलो नाही माहितीला, मग ते म्हणतात नाही तुम्ही एवढं का थांबता. ते म्हणतात तसं नाही, आम्हाला तशी नाही करतायत. कवटी फुटल्याचा आवाज आल्यावर मग आम्ही निघतो. म्हणजे त्यांना माहिती आता पूर्ण मेला. कवटी पण हीच गोष्ट आहे हो, सगळं फुटलं, कवटी फुटली पाहिजे. मेन कवटीत काय, सगळे विचार आहेत कवटीमध्ये, कवट्याच फुटत नाही हो. सगळं फुटतं पण कवट्या फुटत नाही. कवटीतले विचार आहे तसेच आहे. म्हणून परमेश्वराच्या घरामध्ये निशेष होम झाला पाहिजे, 100% समर्पण. देवाच्या वचनाकडे जात असताना आज तुमचा विश्वास बुद्धीवरती नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावरती असला पाहिजे. आणि या दिवसामध्ये जर विश्वासणाऱ्या व्यक्तीला कशाची गरज असेल तर तुमच्या विश्वासाचं अडखण काढून टाकण्यासंबंध. तुम्हाला प्रत्येकाला विश्वास ठेवायचा, परंतु विश्वास ठेवत असताना विश्वासाचं काहीतरी अडखण आहे, काही ना काहीतरी अडखण तुमच्याकडे असतं. मला गेल्या आठवड्यामध्ये, आज मला वाटतं आले जगताप सिस्टर आलेत का नाही, मागच्या आठवड्यामध्ये ते घरी आले आणि मग म्हटलं आम्ही अनेक दिवसापासून घरी येण्याचा प्रयत्न करत होतो पण काही ना काहीतरी अडचण येत होतं. पण खास आम्हाला माझ्या मुलीला, माझी मुलगी म्हटली की नाही पास्टरला जाऊन भेटायचं आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग ते घेऊन आले तिला. म्हटलं बोल ग बाई, आता तुला पास्टरशी बोलायचं तर तू बोल. मग ती आली. मग त्यांनी सांगितलं की माझी मुलगी 10वी मध्ये असताना ती परीक्षेला बसलीच नाही, तिचा अभ्यास नव्हता. मला फार टेन्शन आलं. म्हटलं हे अभ्यास करत नाही, परीक्षेला बसली नाही, कसं हिचं करिअर व्हायचं. मग मी खूप रडले. मग ती परीक्षेला बसली. जेव्हा ती शिक्षण घेत होती, मला वाटते 12वीला तिचा काहीतरी बाप्तिस्मा, तर माझी अपेक्षा होती की तिने नवीन चर्च झालं, चर्च बांधलं, मग बांधलेल्या चर्चमध्ये पहिला बाप्तिस्मा तिचा व्हायला पाहिजे. तर माझी अपेक्षा होती की चर्चमध्ये पहिला बाप्तिस्मा तिचा आहे. मला माहीत पण नाही. म्हटलं या पुरीने परस्पर पाडे सिस्टरला नाव दिलं आणि म्हटली माझा बाप्तिस्मा करायचा. आणि नाव दिलं. त्या दिवशी मला रविवारी तिने सांगितलं आज माझा बाप्तिस्मा. मी डोक्याला हात मारून घेतला. म्हटलं कसं काय तू, अगं नवीन नाही, मला बाप्तिस्मा घ्यायचा, मला इच्छा होती, मी घेतली.
आणि काय चमत्कार म्हटली, 10वीला ती परीक्षेला बसलेली, अभ्यास नव्हता. बाप्तिस्मा घेतल्यापासून तिचा नेहमी खालून दुसरा नंबर येत होता, परंतु बाप्तिस्मा घेतल्यावर तिचा वरून दुसरा नंबर आला, सगळीकडे दुसरा नंबर. कॉलेजमध्ये तिने सगळ्या गोष्टीमध्ये इतकं प्रभूनं तिला उंच केलं. आणि मग ती म्हटली की मी 2 कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि दोन्ही कॉम्पिटिशनमध्ये मला प्राइज मिळालं. आणि माझे प्राइज मनी मला आत्तापर्यंत बाप्तिस्म्यानंतर माझा विश्वास वाढला. मी प्रार्थनेमध्ये आले आणि प्रभूनं सगळ्या क्षेत्रामध्ये मला उंच केलं. आणि जेवढं मला बक्षीस पैसे मिळाले ते सगळे माझीच आहे, मी चर्चच्या बांधकामाला द्यावेत. काय हे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमचा विश्वास त्याच्यातलं अडखळण तुम्हाला समजतं, कोणतं अडखळण आहे. एक वचन वाचा, करंथीकराचं पहिलं पत्र 2 अध्याय 1 ते 5 वचन आपण वाचूया. करंथीकराचं पहिलं पत्र 2 अध्याय 1 ते 5 वचन. हा, बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हा सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. आणि मी तुमच्या जवळ अशक्त भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. आज आपलं टायटल काय, तुमचा विश्वास दैवी सामर्थ्यावरती असावा, बुद्धीवरती नको आहे. मग हा विश्वास वाढणार कसा, कोणतं अडखण आहे तुमच्या विश्वासाला वाढण्यासाठी, कोणतं अडखण आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर कोणता असेल तर विश्वास. तुम्हाला आराधना करायला मोकळी काय, सैतान तुम्हाला आराधना करायला पण अडखळण करत नाही. नीट आहे का बरं का. तुम्ही म्हणता ना भागा, तो तुमच्यावर नाचत असतो. त्याला माहिती आहे किती भागा म्हटला तरी मी बाहेर गेल्यावर यांना बरोबर धरणार आहे, मी काय यांना सोडणार नाही. बाहेर गेल्यावर जे त्यांच्या मुखात घालायचं ते मी घालणार आहे. बाहेर गेल्यावर जी तंबाखूची पुडी त्यांच्या हातात द्यायची ती देणार आहे. बाहेर गेल्यावर जे वादविवाद करायचे त्यांच्याकडनं करून घेणार आहे. बाहेर गेल्यावर जे अपशब्द बोलायचे ते तुम्ही भागा म्हटल्यानं तो तुम्हाला गाणे म्हणायला लावतो. अजून तुमच्यावर वचन पण बोलतो. डोंगरावरती येशूकडे काय केलं त्यांनी, वरून उडी मार, देवदूत आपल्या हातात, असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे तो तुम्हाला वचन वाचण्यासाठी अडकण करेल का. तो म्हणतो जास्त वाचा. आणि वचन ऐकायला पण अडखण करत नाही बरं का. काही लोक, फाळक साहेब जरा सैतान मला वचन ऐकण्यासाठी अडखण करतो, मला झोप लागती म्हणून प्रार्थना करा. येताना दाबून खाऊन येत जाणार नाश्ता, खायचं दाबून आणि सांगायचं सैतानाने मला झोप लावली. जात नाही तर नरड्यात कोंबायचं थैलीत खोकल्याचं, मला अडखण होत आहे, मला झोप लागते. तो तुम्हाला झोपायच्या उलट त्याला वाटतं तुम्ही जागं राहावं. का माहिती का, जेवढं ऐकल आणि पाळणार नाही ना तुम्हाला लाथा मीच घालणार आहे. मग माझ्याबरोबर तुम्ही नरकामध्ये असणार आहे. वचन नुसतं ऐकल्यावर तुम्ही स्वर्गामध्ये जाणार आहे, वाचल्यावर स्वर्गामध्ये जाणार आहे, हे पण डोक्यातनं काढून टाका. शास्त्र काय सांगतं, तुम्ही फार वचन वाचलं, फार आराधना केली, तो तुमच्या मनाला समाधान आहे बरं का, बाकी काही नाही आहे. मी खूप आराधना केली, आता किती वेळा मी ते कोरस गायलं, ते मला बरं वाटलं म्हणून मी गायलं, मला आनंद मिळाला, म्युझिकचा आनंद मिळाला, वाजवण्याचा आनंद मिळाला, गाण्याचा आनंद मिळाला, मला आनंद मिळाला म्हणून मी ते केलं. पण याचं प्रतिफळ मला देवाकडनं काय मिळणार आहे. परमेश्वर काय बघतो माहिती का, तुमचा विश्वास. ठीक आहे, ते आराधना आहे, प्रभूची तुम्ही आराधना करता, पण तुमच्याकडे विश्वास नाही, तुम्ही आराधना करता ना. तुम्ही वचन वाचता पण वचनावर तुमचा विश्वास नाही. प्रॉब्लेम तर विश्वासाचा आहे. सैतान नेमकं तुम्हाला काय करतो, विश्वास ठेवू देत नाही.
तो तुम्हाला सगळं तो मनुष्याच्या बुद्धी सामर्थ्यावर तुमचा विश्वास असू नये. आम्ही विश्वास ठेवतो. काय म्हणतो पाळक साहेब, प्रार्थना करा ही नोकरी माझ्या मुलाला लागावी. आणि दुसरे, तुमची ओळख आहे का? प्रार्थना काय करावं? नोकरी. आणि काय विचारतो? म्हणजे तुमचा विश्वास कशावर आहे? बुद्धीवर. बुद्धी तुम्हाला सांगते. लाखत्यांनी प्रार्थना केली, पण त्या ठिकाणामध्ये तसं घडेल का? बरं, कोणीतरी म्हटलं मी तुमच्या चर्चला 10,000 रुपये डोनेशन द्यायला तयार आहे, प्रभू मला 1,00,000 रुपये देईल का? देऊच नको ना, मी कुठं तुझी प्रार्थना घेऊन उतना पाताना पुढं 1,00,000 रुपये. बरं, एवढं सोपं असतं तर मीच गुंतवले असते ना. 10 गुंतवले, 1 घे. 10 गेले 1 आला, 10 गेले 1 आले. माझं तर किती बॅलन्स वाटलं असतं. बुद्धीवरती विश्वास आहे, खरा विश्वास बुद्धीवरती नाही. ती स्त्री जी आहे ना, एक शेवटची भाकर मी खाते, माझा मुलगा खाते आणि मरते. तो काय म्हणतो माहिती का? बाई तू मला भाकर दे, नंतर तुझ्या मुलाला भाज. आता बुद्धी काय सांगते? पीठ संपलंय, ही भाकर खाल्ल्यावर कुठली भाकर असणार आहे दुसरी? पण तिने तिच्या बुद्धीला काट मारली आणि ती म्हणते नाही, एक भाकर एलियासाठी भाजेल. एलिया म्हणतो ना तुझ्या मुलासाठी भाकर भाज. मग मी त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवेल, मी त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवेल. ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये फार महत्वाची. जेव्हा तुमचा विश्वास बुद्धीच्या पलीकडचा विश्वास असतो, मग त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टीला मर्यादा असतात. हो, आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला विश्वास हा शब्द येतो ना, तेव्हा बुद्धीच्या पलीकडची संकट तुमच्याकडे येतात, बुद्धीच्या पलीकडच्या अडचणी तुमच्याकडे येतात. बुद्धीच्या पलीकडे जास्तीत जास्त तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पडणार देव तशी सिच्युएशन निर्माण करतो बुद्धीच्या पलीकडे. आणि तुम्हाला माहिती आहे की या पृथ्वी तलावर देवाचं कामच असं आहे, देवाला दुसरं काहीच काम नाही. देवाचा तो टाइमपास आहे. कोणता टाइमपास? तुमची किडनी गेली म्हणून डॉक्टरनी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही तिकडे जाता. डॉक्टर सांगतो बरं आता मला रोज तसे कॉल्स येतात, मेसेज येतात आणि देवाची स्तुती असू ते टाईप करताना फार नुसतं ओके म्हणा. ओ काय विश्वास. अजून काही लोक तर असे बारी त्यांना प्रार्थना नाही, प्रार्थना झाली आता ओके म्हणा. नेमकं प्रार्थना करू का ओके म्हणू? उलट एवढी प्रार्थना करत बसण्यापेक्षा नुसतं तिकडून हॅलो ओके, हे सोपं आहे. मला कन्फ्युजन आहे जीवनामध्ये, कन्फ्युजन आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे पाहता तेव्हा तुमच्या बुद्धीच्या पलीकडं. आणि पौल काय बघते थोडंसं वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. तुमचा विश्वास तुमचा नाही, 1 ते 5 वाचे. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठत्वेने देवाचे रहस्य देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये. तुमच्याकडं बाकीच्या गोष्टी जमे, विश्वास बुद्धीच्या सामर्थ्याच्या पलीकडचा असणारा विश्वास, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? तो म्हणतो वाक्चातुर्यानं किंवा रहस्यमय गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही. मी कधीच माझे उपदेश फार काही एकदम गुंतागुंतीची तुम्हाला सांगत नाही. साधं सोपं उचलून तुमच्या समोर ठेवायचं. म्हणजे मिरची ठेवली, कांदा ठेवला, बटाटा ठेवला, एक एक तुम्हाला दिसतं. ह्याच्यात कॉम्प्लिकेशन नाही. मग सगळा मसाला एकत्र करायचा. काय काय घातलं याच्यात? रेसिपी विचार, काय काय याच्यात काय समजायला तयार नाही. मला रेसिपी लिहून द्यावी लागत नाही. मी जे सांगतो ना ते काय बुद्धिभ्रम करणाऱ्या गोष्टी सांगत नाही, जे वास्तव आहे. आणि त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हक्क करणाऱ्या गोष्टी कोणत्या? वाकचतुर्यानं कोणाचा विश्वास वाढत नाही प्रियानो. मी फार बोलल्यावरती लोकांचा विश्वास वाढतो असं काहीच नाहीये. देवाच्या वचनाची घोषणा करत असताना तुम्हाला फार वचन सुद्धा सांगण्याची गरज नाही, फार वचन पण सांगायची गरज नाही. हो, मला माहितीये रविवारी मी वचन सांगताना 3 ते 4 5 मुद्दे मी घेऊन येत असतो.
तसे तर 15-15, 20-20 मुद्दे असतात, पण म्हटलं एवढं सांगायला 2च मुद्दे सांगून होत नाही, 15-20 कुठं सांगणार आहे. मग 2-4 मुद्दे मी सांगतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ठेव. पण ते सांगत असताना असं काय माझं इकडचं तिकडचं 12 गावचं आणून नाही तुमच्या समोर मांडत. का माहितीये? हे सांगितल्यानं तुमचा विश्वास वाढणार नाही, पण आत्म्याच्या सामर्थ्याने जेव्हा जातं तेव्हा आपोआप तुमचा विश्वास वाढतो. काय सांगता, काय लोकांसमोर मांडता. म्हणून गेल्या आठवड्यात मला वाटतं ते वचन वाचलं का नाही, वाचलं का ते तुम्ही लोकांसमोर? जगामध्ये स्वार्थ सांग. मत्ते 24:24 मध्ये काय म्हटलं त्याला? तुम्ही काय बोलाल याची काळजी करू नका म्हटलं नाही का त्याने? मत्त्याचं शुभवर्तमानामध्ये 24वा अध्याय का? लुकाचं शुभवर्तमान 21वा अध्याय 12-19 वचन काहीतरी असं बघा बरं. हे वाचत काय लुकाचं शुभवर्तमान 21वा अध्याय 12 वचन वाचा, पटकन वाचा लवकर. कुणाला मिळालं परंतु पटकन? हे सर्व होण्यापूर्वी हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील हा. व तुमचा छळ करतील, तुमचा छळ करतील, तुम्हाला सभास्थाने व तुरुंग सभास्थाने व तुरुंग यांच्या स्वाधीन करतील हा. आणि राजे व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावासाठी माझ्या नावासाठी नेतील. यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करा. काय माहिती का, इथं जी गोष्ट तुम्ही गेल्या रविवारी ऐकली, तो म्हणतो की विश्वास वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? साक्ष सांगितली पाहिजे. हो, काय विश्वास वाढणार आहे? मी खूप बायबल मधल्या गोष्टी सांगितल्यावर नाही विश्वास वाढ. माझी साक्ष, प्रभूनं काय माझ्या जीवनामध्ये केलं, कसं प्रभूने तुमचा पुरवठा केला, कसं तुमचं तारण झालं, कशी तुम्हाला नोकरी मिळाली, कसं तुम्ही मृत्यूमधनं बाहेर पडला. लोकांना विश्वास वाढण्यासाठी साक्षाची गरज आहे. आणि साक्षीनी नुसते सामान्य लोक नव्हे, राजे महाराजे सुद्धा थक्क होतील. तुमचं जीवन साक्षीचं जीवन असलं पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? जर तुम्हाला प्रभावित अशा प्रकारचं जीवन किंवा लोकांवरती प्रभाव टाकणारं आणि लोकांना देवाकडे वळवायचं असेल, तर तुम्हाला साक्ष सांगता आली पाहिजे. म्हणून माझा भर असतो, मी बारीक सारीक गोष्टी सुद्धा क्रॉप करून त्या स्टेटसवरती ठेवत असतो. पोट दुखलं ठेवतो, पेपर सोपा गेला ठेवतो. मी नाही त्याची कटछट करत. पेपर सोपा गेला ही काय साक्ष सांगायची? मी 2 विषय माझे फेल झाले होतो, 1 विषयात पास झाले, साक्ष सांग. मला माहिती ती तुमच्यासाठी ती सामान्य असेल, पण कोणतरी तिथं अजून 4 विषयात गेला असेल, त्याला आशा निर्माण होती ना. त्याला कळतं ना, अरे यांना पास केलं, ते काही मला सांगणार नाही आम्ही एवढ्या विषयात पास झालो, पण ते वाचतील. आणि ते वाचले आणि पेपरला गेले, प्रार्थना केली. प्रार्थना करताना त्यांच्या पेपर लिहिताना त्याच्या डोक्यामध्ये ते असेल, तो 2 विषयामध्ये फेल झाला होता आणि त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर देवानं त्याला पास केलं. आणि मग तो त्याच्या बुद्धीवरती विसंबून राहत नाही. त्याची बुद्धी काय सांगते? तू 3 वेळा फेल झाला, तू 4 वेळा फेल झाला, हा पेपर तुझ्यासाठी कठीण आहे. त्याच्याकडं ती साक्ष काम करते. ती साक्ष काय सांगते? प्रार्थनेनं सर्व काही शक्य, प्रार्थनेनं सर्व काही शक्य. आणि जेव्हा तो पेपर लिहितो त्याची बुद्धी काम करत नाही, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काम करतं. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काम करतं. कान देऊ नाही का? काही रोग तुमच्या शरीरामध्ये असे आहेत की जे रोग डॉक्टर डिटेक्ट करताना बुद्धी सांगती या रोगापासून कोणाला सुटका मिळू शकत नाही, या रोगापासून कोणाचा बचाव होऊ शकत नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, कदाचित एक आणि ते रोगही तुमच्या शरीरामध्ये डॉक्टरनं डिक्लेअर असतील, परंतु आज देवाचं वचन तुमच्या समोर मांडत असताना अशा प्रकारचा विश्वास धरा, अशा प्रकारचा विश्वास धरा की डॉक्टरची बुद्धी आणि तुमची बुद्धी याच्यामध्ये अडखळ यावं. देवाचं सामर्थ्य जर तुमच्यामध्ये असेल तर लक्षात ठेवा, त्या असणाऱ्या रोगाला, त्या विकाराला ते नष्ट करून टाकतं. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं? तुमच्या बोलण्यामध्ये फक्त साक्ष असाव्यात. एकमेकाला भेटल्यानं फक्त साक्ष शेअर करा. आमचं तारण झालं ना, मला आठवतं की ज्या तारणाचे दिवस, तुमच्या एवढं लक्झरी चर्च नव्हतं, तुमच्या एवढं सुंदर वातावरण पण नव्हतं बरं का, नव्हतं. हे तर नव्हतंच हो. मला सांग, चर्चला जाताना माझ्याकडे फक्त 2च जोड होते, 2च जोड कपडे. अजूनही मला इतकं ते 2 जोड अडवायचे. ग्रे कलरची एक पॅन्ट होती आणि ग्रे कलरमध्ये लायनिंगचं, बारीक लायनिंगचं ग्रे आणि विटकरी असे 2 लायनिंगचं एक हाफ शर्ट माझं असायचं. त्याला मी
छान इस्त्री करून आठवड्यावर कॉलेज जाताना ते वापरायचो. त्यानंतर माझ्याकडं मेहंदी कलरची एक अशाच टाईपची पॅन्ट, ही जरा महाग आहे, ती स्वस्त 250 रुपयाला पॅन्ट त्यावेळेस मी घेतली होती. ती 250 रुपयाची पॅन्ट, 150 रुपयाचं शर्ट आणि मग समोर ग्रीन आणि त्याला हिरवी लायनिंग आणि पाठीमागं पिवळं. अजून ते शर्ट माझ्या लक्षात आहे, 2च जोड माझ्याकडे कपडे होते आणि तेवढे कपडे घालून चर्चमध्ये आम्ही जात होतो. चर्च पण आमचं अतिशय साधं चर्च, गाईचा गोठा, त्या गोठ्यामध्ये शनिवारपर्यंत म्हशी जनावरं बांधायचे, रविवारी सकाळी आम्ही त्यांना बाहेर काढायचो, शेतामध्ये बांधायचो आणि सगळा गोठा धुवून घ्यायचो आणि तिथं देवाची भक्ती, देवाची आराधना आम्ही करायचो. परंतु आम्ही एवढे वर्ष प्रार्थनेमध्ये टिकून राहून तुमच्यासमोर एक प्रभावी साक्षीचं जीवन जगून अनेक आत्म्यांना देवाच्या राज्यामध्ये आणण्याचं कारण काय असेल, मी का तुमच्यासमोर उभा याचं कारणच तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा मी एकत्र येत होतो तेव्हा तेव्हा देवाच्या गौरवाशिवाय दुसरं काहीच बोलत नव्हतो, कधीच नाही, कधीकडच्या तिकडच्या चर्चा नाही. साक्ष प्रभू कसं काम करत आहे, साक्षीची पुस्तकं वाचायची, प्रार्थना करायच्या, साक्षी अनुभवायच्या, लोकांना शेअर करायच्या, लोकांच्या घरामध्ये जाऊन तेच आम्ही बोलायचो आणि त्याचा परिणाम काय, लोक घडोआत व न घडो पण आम्ही घडलो प्रियांनो. आमचा विश्वास आता बुद्धीवरती माझा विश्वास कधीच नाही. कितीही मोठे प्रश्न असू द्या, कितीही मोठ्या अडचणी असू द्या, प्रत्येक प्रश्नामध्ये पॉझिटिव्हिटी. एक गोष्ट आहे, देवाला सर्व काही शक्य आहे, देवाला सर्व काही शक्य आहे. हीच गोष्ट तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये मजबूत करा, मजबूत करा. जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यामध्ये येताना, आज वैरागर नाही का तुम्ही, उभं राहा बरं, जरा उभं राहा दोघी पण, बसा. आमच्या शेजारीवर का ज्या वाड्यात आम्ही राहायला होतो त्यावेळेस मी जेव्हा इकडे आलो त्यावेळेस तुम्ही मला पाहिलं नसेल, मी पण तुम्हाला पाहिलं नसेल, कारण ते वाडा सोडला आणि मग मी सोलापूरमध्ये आलो. त्यांची आजी आजोबा आता आईला भेटल्यावर ते सगळ्या गोष्टी निघेल. आमच्या घरामध्ये कधी चांगलं पकवलं जात नव्हतं, पण त्यांच्याकडं मटणाचा वास आल्यावर त्यांचं कालवण आमच्या घरी यायचं आणि त्यांना माहिती आमच्या घरातली परिस्थिती काय होती, त्याच्या वडिलांना वगैरे सगळं ते माहिती असेल की या प्रकारच्या परिस्थितीमध्ये. पण आज मी इथं, आता ती बहीण कॅलिफोर्नियाला असते आणि तिथून बरेच तिचं मला वाटतं ग्रीन कार्ड वगैरे सगळ्या गोष्टीसाठी प्रेयर केली होती आपण. अगदी त्यांच्या वडिलांना सिरियस कंडिशनमध्ये असताना ते तिकडून मला फोन करायचे, पास्टर नुसती प्रेयर करा, डॉक्टरने सांगितलं की त्यांच्या मेंदूमध्ये क्लॉट आहे, अमकं आहे तमकं आहे, पण तुम्ही प्रार्थना करा आणि तो क्लॉट जाईल. तिचा विश्वास असायचा, तुम्ही तिला भेटून विचारा. आणि तशी प्रार्थना केल्यावर त्यांचे वडील जे अनकॉन्शियस आहे ते शुद्धीवर यायचे, कितीतरी वेळा बरे होऊन त्यांच्या घरामध्ये आले. आणि ते म्हटले जेव्हा मी इंडियामध्ये येईल तेव्हा पहिल्यांदा या चर्चला भेट द्यायला येईल. सांगण्याचं तात्पर्य, जिथं मी होतो तिथं काहीच मी नव्हतो, पण आता जिथं मी उभा आहे तिथं देवाच्या कृपेनं उभा आहे. ही बुद्धीच्या सामर्थ्याचा विश्वास आहे. बुद्धीला नाकारून टाका. काय तुमची बुद्धी तुम्हाला सांगते तुम्ही कोण आहात, तुमचं वास्तव काय, कोणत्या गोष्टी तुम्ही कुठल्या कुटुंबात तुमचा जन्म आहे आणि कशा प्रकारची तुमची परिस्थिती आहे, तुमची बुद्धी तुम्हाला सांगते. एक व्यक्ती चांगल्या स्थितीमध्ये राहत नसेल तर म्हणतो याच्यातनं तू बाहेर कधी जाऊ शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो 8 बाय 11च्या 2 खोल्यामध्ये राहायला आम्ही होतो. त्यांचं घर सगळ्यात मोठं घर होतं, सगळ्यात मोठं वाड्यातलं त्यांचं घर एकदम मोठंच्या मोठं असायचं आणि सगळ्यात तसे चांगली परिस्थिती त्यांची, कारण त्यांच्या घरामध्ये 2-3 रिक्षा वगैरे सगळं छान परिस्थिती होती. आणि आम्हाला सुद्धा घरामध्ये वादविवाद झाल्यावर आश्रयाचं ठिकाण कोणतं तर त्यांचं घर. म्हणजे त्या काळामध्ये आधार, सांत्वन सगळ्या गोष्टी होत्या. पण आम्ही काय टिकवून ठेवलं, कोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळाल्या. आज इथं त्यांचं येण्याचं कारण काय, हा व्यक्ती विश्वास निर्माण करतो. आणि तो विश्वास कसा निर्माण होईल, वाक्चातुर्याने नव्हे, चांगलं बोलल्यानं नव्हे, आमच्या जीवनातल्या साक्षी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार आहे. तुम्ही देवाकडे त्या गोष्टी मागू नका, प्रभू मला ज्ञान दे की लोकांमध्ये मी विश्वास उत्पन्न. ज्ञानानं लोकांच्या जीवनात विश्वास उत्पन्न होणार नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, अशी साक्ष तुमच्या जीवनात असू द्या, साक्षीमुळं हजारो लोक देवाच्या राज्यामध्ये येतील. हजारो लोक साक्ष जगा. अजून एक गोष्ट मला सांगतो, जेव्हा एकत्र याल तुमची चर्चा फक्त साक्ष असू द्या. प्रभूनं किती काम केलं, प्रभूनं कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या स्थितीमधनं बाहेर काढलं.
कशा परिस्थितीमधनं. मला त्या प्रवीणची पण साक्ष आवडती. प्रभू समजला, कोणीतरी त्याला सांगितलं, तो तर फिट्स येत होत्या. मग कोणीतरी पाळकांत, तुझ्या घरातले तुझे लोक येशूला मानत नाहीत, ते आपलंच करतात, त्याच्यामुळं तुला फिट्स येतात, त्याचा त्रास आहे. त्याला राग आला, घरी गेला, त्यांनी अंगावरती रॉकेल ओतून घेतलं आणि स्वतःला पेटवायला निघाला. विचार करा, जर त्या दिवशी तो गेला असता ना, त्याला त्याचं तारण झालं असतं ना कुठली. मग तो आला, म्हटलं पास्टर मला फिट्स येतात, आमच्या घरातलं मी एक करतो ते एक करतात. मी म्हटलं त्यांचं काम त्यांना करू दे, तुझा विश्वास आहे, तू देवाचं कर, त्यांना ते करू दे ना, तू कशाला त्यांच्यासाठी करतो, तू प्रार्थना कर त्यांना. बघ तो म्हटलं हे मला कोणी सांगितलं नव्हतं. मग त्याला ते कळलं रहस्य. आता परिणाम काय झाला, त्याची आई चर्चला आली का नाही. तू विश्वास ठेव, तुझ्या आणि तुझ्या घराचं, बुद्धीवरती अवलंबून राहू नका, काय तुमच्या डोळ्याला दिसतं रिजेक्ट करा, नाकारा. जेव्हा तुम्ही देवाविषयी बोलाल, साक्षीविषयी बोलाल, तेव्हा आपोआप तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होईल आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण. तुमचं जीवन साक्ष असू द्या. तो म्हटला राजासमोर उभं राहशील, त्यास काय बोलतो, काय बोलायचं हे ठरवूच नको. काय ठरवू नको, काय माहिती का, समोरची व्यक्ती. काल मला एक फोन आला होता, त्यांनी सांगितलं की माझ्या पोटामध्ये बाळ आहे आणि डॉक्टर सांगितलं की ते बाळाची हार्टबीट लागत नाही, त्याची ग्रोथ पण प्रॉपर नाही आहे. आता मला एक व्यक्तीचा फोन येणार आहे, त्यांनी म्हटलं असतं मी तुम्हाला फोन करतो, मी सगळं बायबल घेऊन बसलो असतो. अरे त्याला आता काय काय सांगायचं अभ्यास करतो, त्यांनी काय उत्तर द्यायला पाहिजे नाही का. पण देवावरती अवलंबून राहिल्यावर तुला काय सांगायचं त्यास मी सांगेल. मग त्याचा कॉल आला, असं असं मी लगेच काढलं. चर्चमध्ये बाप्तिस्मा होता, मग मी बाप्तिस्मा करत होतो, त्या ग्लोरीचा मला फोन आला आणि डॉक्टरने तिला सांगितलं की तुझ्या पोटातलं बाळ, त्याची वाढ होत नाही आणि त्याला तुला काढून टाकावं लागलं. गडबडीने गेला तिचा नवरा. आता तो ताबडतोब आपण घेऊ, कारण आता उद्या जर केलं तर त्या बाळाला आणि तो उद्याच्या दिवसापासून ते बाळ पोटातनं काढता येणार नाही, 3 महिने कंप्लीट होतील, नियमाप्रमाणे होत नाही. गडबड गडबड गडबड, इकडं बाप्तिस्मे, तिकडं आईचा फोन चालू आहे. आणि मग तिचा नवरा गेला, त्यानं गळ्यातलं घाण टाकलं आणि म्हटलं चला आता तिचं ऑपरेशन करायचं. तेवढ्यात तिकडं ब्रदर निरंजन गोडके होते, ते म्हटले असं करू नकोस. ते बोलायला लागले फोनवर, माझं लक्ष बाप्तिस्म्याकडं आणि त्यांच्या फोनवरती. बाप्तिस्मे देतोय, त्यांना बघतोय. मग ते तसं करू नको, घेऊन ये. अरे इथं तुझा चुलता जगासाठी प्रार्थना करतो, देव त्यांना लेकरं देतो, त्यांना बरं करतं, आणि तुला वाटतं का देव त्या ठिकाणामध्ये अशा पद्धतीने ते लेकरू मारेल. पहिले तू निघून या दवाखान्यातनं. निघून आली दवाखान्यातनं, घरी आली. मग डॉक्टरचा परत फोन, डॉक्टरसाठी बकराच ना, 1 लाख रुपये मिळणार ऑपरेशन केल्यावर. अजून त्यांना माहिती अजून लेकरू होणार आहे, 1 लाख तर माझे डिल्ले व्हायला पाहिजे, एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं म्हटल्यावर त्यांना कामगारांना पैसे नको का द्यायला. मग डॉक्टर अहो तुम्ही का नाही आला, ते म्हटले नाही आम्ही आमच्या देवाची हो तुमच्या देवावरती माझा पण विश्वास आहे, तुम्ही प्रार्थना करा, तुमचं लेकरू आहे. बघ किती डुप्लिकेट आहे डॉक्टर. परिणाम काय झाला, जेव्हा लेकरू झालं एवढं बुद्धिमान, परवा त्याचा रिझल्ट लागल्यावर त्यांनी, मी त्याच्याकडे गेलो आणि मग तुम्हाला सांगायला लागला, बाबा 5 मार्क कमी मिळाले, ट्रायंगल नाही काढला हो मी. अरे हाय किती वेळा तू, आम्ही अख्खेच्या अख्खे प्रमेय उद्ध्वस्त करून येतो तरी लाज वाटत नव्हती. प्रमेयच्या प्रमेय सोडून येतो 10वीला, आणि ते आलं नाही तरी म्हणतो खड्ड्या जाऊ दे, मला 5 पुरते मिळाले, 35% मज गंगेत घोडून आलं, एवढं म्हणत होतो. हा ट्रायंगलचं मला सांगायला लागला, ट्रायंगल नाही काढलं नाही तर आउट ऑफ घेतले असते का. बुद्धीच्या सामर्थ्यापलीकडचा विश्वास. मग मी त्याला ती गोष्ट बोललो, ही टेस्टमनी आहे. जेव्हा तुम्ही लोकांना विश्वासामध्ये वाढवाल ना, तेव्हा तुमच्या बुद्धीतल्या गोष्टी सांगत बसू नका. नाही बुद्धीतल्या गोष्टी सांगायच्या. एक वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक 18वा अध्याय 9 ते 15 वचन. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे. तो म्हणाला, खरे अडखण विश्वासाचं पहा काय आहे, ज्ञान. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे. तो म्हणाला, ती पहाट डेऱ्यात आहे. डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत
पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे मी खात्रीने तुझ्याकडे परत येईन. खात्रीने येईल. हा. तेव्हा पहा तुझी बायको सारा हिला तुझ्या बायको सारा हिला मुलगा होईल. मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. सारा हे ऐकत होती. अब्राम व सारा ही हा वृद्ध व वयातीत होती वृद्ध आणि वयातीत होते. आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला हा स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले पाळी होते. येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या सारा मनात मनातल्या मनात हसून म्हणाली, हसून म्हणाली मी जख्ख म्हातारी झाले आहे. मी जख्ख म्हातारी झाले आहे म्हातारी झाली आहे व माझा धनीही माझा धनीही वृद्ध झाला आहे. वृद्ध झाला आहे. तर मला आता हे सुख मिळेल काय? तुमच्यासाठी सगळ्यात मोठं अडखळ तुमच्या विश्वासासाठी ज्ञान. असं म्हटलंय मराठीमध्ये एक म्हण आहे, अज्ञानात सुख मोठं. अज्ञान असेल तर सुख मोठं आहे. कधी कधी काही गोष्टी आहेत ना, गुगलवर जास्त सर्च करू नका बरं का. ते गुगल तुम्हाला कधी मातीत घालेल याचा नेम समजतं. त्याच्यात जरा ताप आला की गुगल सांगतं कॅन्सरची लक्षणं, जरा उलटी झाली मग लगेच सांगतं आतमध्ये इन्फेक्शन, सगळं पोटच फाडून काढावं लागेल. आता मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, उलट्या आधी पण होत होत्या, डोकं आधी पण दुखत होतं, आणि ते लोक 150-150 वर्ष जगले, मरत नव्हते म्हातारे. आता 10-15 वर्ष झालं, 20 वर्षाचं झालं, डॉल्बी समोर नाचलं मेला. का मेला? का तर त्याला ज्ञान आलं, त्याला कळालं. विचार करत करत सारेचा प्रॉब्लेम काय आहे, तिच्याकडे ज्ञान आहे. माझा नवरा म्हातारा झाला आणि मी पण म्हातारे झाले, आणि ज्ञान काय, म्हाताऱ्या झाल्याला लेकरं होणार नाही. आता देव म्हणतो मी देणार आहे. आता इकडे एकीकडे ज्ञान आहे आणि दुसरीकडे देवाचा शब्द आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, बायबल काय सांगतं माहिती का? तो म्हणतो जगातल्या ज्ञानांना लाजवण्यासाठी तो कोणाची निवड करतो? मूर्खाची. कोणाची हो? म्हणजे चमत्कार विश्वास, देवाच्या सामर्थ्याचा विश्वास कोणामध्ये असतो? मूर्खामध्ये. पहिले मूर्ख बनायला पाहिजे. फार ज्ञान घेऊन तुम्ही देवासमोर नाचायला लागला ना, देव तुम्हाला कधीच सामर्थ्याचं काम तुमच्या जीवनात. सारा हसली, मी म्हातारा आहे, माझा नवरा म्हातारा आहे, मी म्हातारी, माझा नवरा. होय तुम्ही म्हातारे आहात, होय तुमची. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जे ज्ञान तुम्हाला दाखवतं तुम्ही आहात, काही गोष्टी तुम्हाला ज्ञानाच्या द्वारे दिसतील. तुमचं बॅकग्राऊंड तसं आहे, तुमची वास्तव स्थिती तशी आहे, पण हे तुमचं ज्ञान तुम्हाला सांगतं. दाविदाच्या बाबतीमध्ये दाविदाचं त्याच्या बापानं काय सांगितलं? तो राजा होण्यासाठी योग्य नाहीये. हे ज्ञानच आहे हो. त्याच्या बापानं त्याला पारखलं होतं, उपयोगाला नाही म्हणून तर त्याला बकऱ्या दिल्या चारायला. बाकीची लेकर घातली शाळेमध्ये, शिकली, राजाच्या दरबारात कामाला लागली. दावीद मात्र मेंढर चारायला. तो कसा राजा होऊ शकेल? ज्ञान तसंच आहे. काही गोष्टी तुमच्या बुद्धीला, त्या बुद्धीमध्ये घर करून बघ, नाही हे असंच असणार आहे, असू द्या ना. पण परमेश्वर शब्द बोलतो ना, विश्वास देवाच्या शब्दावरती ठेवला पाहिजे, ज्ञानावरती ठेवू नका. तुमचं ज्ञान तुमच्या शरीराला अधोरेखित करतं. एखादा विकार, एखादा व्याधी, तो व्याधी तुम्हाला नष्ट करतो ज्ञानानं. बरं का, ज्ञान तुमच्या शरीराला नष्ट करतं. एक व्यक्ती, त्या व्यक्तीला साप चावला आणि तो व्यक्ती जागेवरती मेला, आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मेल्यावर हॉस्पिटलमध्ये त्याला न्यावंच लागतं. नेल्यावरती त्याचं पोस्टमार्टम केलं आणि त्याच्यामध्ये विष सापडलं, आणि जो साप चावला त्या सापाला पण तिथं आणलं. जो साप त्याला चावला त्या सापामध्ये विष नव्हतं, पण त्याला असं वाटलं की चावलेल्या सापाचं विष माझ्या शरीरात आलं आणि आपोआप शरीरामध्ये तयार झालं. विचार केल्यावरती ते विष तयार झालेलं आहे. हे ज्ञान आहे. जी गोष्ट नसती ना, ती गोष्ट तुमच्यामध्ये क्रिएट करते. मग आता विचार करा, सारेकडं ज्ञान काय होतं? मला गर्भ राहणार नाही. अब्रामाकडं ज्ञान काय होतं? आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तुझी संतती निर्माण करेल. सारेच बंद झालेलं गर्भाशय जर कोणी खुलं केलं असेल तर दैवी सामर्थ्यानं प्रियानं. तुमचा विश्वास मानवी बुद्धीवरती कधीच असू देऊ नका.
मानवी बुद्धी तुमच्यासाठी जे क्रिएशन आहे ते तुम्हाला निराश करणार आहे. मानवी बुद्धी तुम्हाला निराश करत असते. मानवी बुद्धीचं कामच आहे. तुमचं काहीच होणार नाही, तुमचं फ्युचर होणार नाही, तुमचं जीवन घडणार नाही, तुमच्या जीवनात चांगलं हे सगळं नकारात्मक 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 असणार आहे. मला ती एक साक्ष आठवते की एक व्यक्ती मला सारखी फोन करायची, पाळक साहेब माझा मुलगा निर्दोष आहे आणि त्याला खोट्या केसमध्ये गोल आहे आणि तो जेलमध्ये आहे. खूप वेळा जामिनासाठी गेलो पण आमची जामीन कधीच मंजूर होत नाही. माझा मुलगा खूप रडत आहे, तो डिप्रेशनमध्ये चालला, त्याला बाहेर काढा काही, तो माझा मुलगा आणि त्या केसमधनं बाहेर यायलाच पाहिजे. पाळक साहेब प्रेयर करा. ते तिथं पेपर्स इतके छान रंगवले की त्याच्यातनं तो कधीच जामिनावरती बाहेर येणार नाही. पण विश्वास माझा आहे की देव तुमची प्रार्थना ऐकेल. आणि मग मला सुद्धा मी नेहमी प्रार्थना तिथे, देवा जर खोट्या केसमध्ये त्याला गोल असेल आणि तो जर निर्दोष असेल तर त्याला बाहेर काढण्यापासून कोणी अटकाव करू शकत नाही. तू सगळं त्या ठिकाणचं वातावरण बदल. आणि मी तशी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर मग ते कोर्टामध्ये त्या आठवड्यामध्ये गेले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांचा मेसेज आला, पाळक साहेब देवानं माझ्या मुलाला जामिनावरती बाहेर काढलं, कोणीच त्याला अडवू शकलं नाही. हा बुद्धीवरचा विश्वास नव्हे, हा सामर्थ्यावरचा विश्वास आहे. काय तुमच्या बॉडीचं, तुमच्या बुद्धी आणि जे तुम्हाला दिसतं त्याच्यावरती आणि त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनाची रचना करत बसणं. काय दिसतंय तुम्हाला? म्हातारी आहे, गर्भाशय बंद झालेला आहे, तुमचा पगार मर्यादित आहे, तुमचा मुलगा तुमची लेकरं वाया गेलेली आहेत, तुमचं फ्युचर उद्ध्वस्त झालेलं आहे, तुमचा पास्ट सगळ्या प्रकारचा उद्ध्वस्त झाला, ही तुमची बुद्धी तुम्हाला सांगत असेल. मग देव कशासाठी आहे? मुळामध्ये ज्याचा प्रचार करण्यासाठी मी इथं उभा आहे तो तुम्हाला त्या स्थितीतनं उभं करण्यासाठी आहे. उधळा पुत्र काय म्हणतो, मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही, एखाद्या चाकराप्रमाणे. त्याची बुद्धी काय सांगते? आता बाप काय मला घरामध्ये मुलगा म्हणून थोडी घेणार आहे, पण मी बापाच्या घरामध्ये जाईल आणि त्याला विनंती करेल. त्याची बुद्धी सांगते की नाही आता मुलगा. इथं तो दाखला सांगत असताना एक गोष्ट अधोरेखित करून घ्या. तुमचा भूतकाळ आणि तुमचा वर्तमान काळ याच्यावर जर प्रभाव कोण टाकतं तर देवाचं सामर्थ्य. त्याचं पास्ट त्याला काय सांगत आहे, मी बापाच्या घरातनं सगळं आणलं उधळून टाकलं, पण वर्तमान काय, मी माझ्या बापाकडच्या घराकडे जाईल, हे वर्तमान आहे. आणि हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, वर्तमानात जर तुम्ही देवाच्या घरात आहात तर तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य देवाच्या शब्दानं घडलं जाणार आहे. देवाच्या शब्द. आता काय आहे ते बुद्धीत घेऊच नका हो. माझं गर्भाशय बंद आहे, माझी पाळी बंद झाली, माझा नवरा म्हातारा आहे, मी पण म्हातारी, हे कुठवर चर्चा करत बसणार आहे? म्हातारा 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 म्हातारा. प्रभू काय म्हणतो माहिती का, अरे गर्भाशय मीच निर्माण केलं, तुम्हाला पण मीच निर्माण केलं, गर्भाशय मीच बंद करतो उघडतो पण मीच आहे. अब्रामाला म्हटला तू फक्त तारे मोजण्याचं काम सोपं काम कर, गर्भाशय उघडण्याचं काम कठीण आहे ते मी करेल, आणि तू फक्त माझ्या शब्दावरती विश्वास ठेव. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचं अडखळण ज्ञान आहे, ज्ञानाला कचऱ्यात टाका आणि विश्वासाला आपल्या हृदयामध्ये साठवा. टाकून द्या कचऱ्यामध्ये. किती मार्कशीट आहेत फेकून द्या कचऱ्यात. किती टक्के ते पण कचऱ्यात टाका. तुम्हाला टक्के नाही वर आणणार, विश्वास वर आणणार आहे. विश्वास. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाच्या लोकांना फक्त विश्वास आवश्यक आहे. बाकी काय? विश्वास. विश्वास धरशील तर काय पाहशील? म्हणजे काय हो? देवाचं गौरव काय? अहो साक्ष तुमच्या जीवनातली. देवाचं गौरव काय? तुमच्या जीवनातली साक्ष. आता समजा मी महापालिकेतला माझी शाळा क्रमांक 112, 54 मुलांची असंच काहीतरी होती. 112 होती मी आधीच्या शाळेमध्ये होतो, ती 12. नंतर दुसरी पायठ्याच्या तिकडची, पायठा म्हणायची आमच्याकडे, तिथली एक शाळा, तिथं 1 ते 4थी पर्यंत तिकडं. बरं चांगली होती बरं का शाळा, आम्हाला दुधाच्या बाटल्या द्यायची हो प्यायला. हां
आता तुम्हाला खिचडी देते त्याच्यात किडे निघतात. दुधाच्या बाटल्या त्याच्यासाठी शाळेत जात होतो. कशाला तर संध्याकाळचं दूध 1 बाटली 1/2 लिटर बाटली दुधाची मिळायची. आणि मग जास्त फेवरमधले असले तर 2-2, 3-3 देत होते मॅडम. मग त्याच्यासाठी त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांची भांडी घासावं लागत होती. करत होतं ते पण केलंय बरं काय. अहो क्लासला गेल्यावर सरांचं भाजी धुण्यापासून भाजी आणण्यापासून कपडे धुवून वाळत घालायचं काम केलं आम्ही. का तर ते सर आहे, तेवढा रिस्पेक्ट त्यांच्याकडं त्यांच्याविषयी आम्हाला असायचं. त्या शाळेमध्ये शिकणारा व्यक्ती विद्वान लोकांना प्रभावित करू शकतो. विद्वान लोकांना. मला चांगलं आठवतं, एकदा रस्त्यावरती थांबलो, एक व्यक्ती आला. तुम्ही पास्टर तेलोर आहे का? म्हटलं होय मी पास्टर तेलोर आहे. मीटिंगलाच गेलो होतो कुठंतरी आणि हॉटेलच्या बाहेर येऊन थांबलो रिक्षाची वाट बघत. तुम्ही पास्टर तेलोर आहे का? म्हटलं होय. काय केलं बायबल मधलं तुम्ही? काय नाही केलं म्हटलं. BTH वगैरे थेल काय? काही नाही, फक्त हे मला माहिती. अहो मी बायबल कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. मी BD केलेलं आहे, सगळं केलेलं आहे, PhD केले, BD केलंय म्हटलं. मी सांगतो तुम्ही सांगता याच्यामध्ये फरक जाणवतो. तुम्ही शिकवतो पण मी जे शिकवतो ते शिकणारे बदलत नाही, पण तुम्ही सांगता त्यांना लोक बदलतात. का हो? बुद्धीने नव्हे, देवाच्या सामर्थ्यानं. हे साक्ष जगा, प्रभावित जीवन. मी तर म्हणतो साधारण जीवन जगणं याच्यासाठी जन्मालाच यायचं नाही. काय फायदा आहे? काय फायदा आहे त्याचा जन्माला? काय झालं? लग्न झालं. काय झालं? लेकरू झालं. काय झालं? शाळेत घातलं. पुढं शिक्षण, पुढं नोकरी, पुढं लग्न, पुढं आता देवा उचलून घेऊन जा. काय जीवन. त्यापेक्षा तुम्ही जन्माला आल्यावर उचलून घेतलं असतं तर सोपं झालं असतं. एवढे दिवस हा फापट पसारा ठेवायचा कशा? असं जगायचं, असं जगायचं ना, जगताना मरावे पण कीर्तिरूपी उरावे. हे जीवन आहे. मला गॅरंटी आहे. मला मी देवाचे आभार मानतो यूट्यूब बद्दल. जेव्हा हे जग सोडून जाईल ना, तेव्हा यूट्यूब बघणारे लोक आठवण करतील, अरे या व्यक्तीनं आमच्यामध्ये विश्वास टिकवून ठेवलेला आहे. विश्वास, एक प्रभावित जीवन. ती प्रार्थना करा. कोणी तुमच्या संपर्कामध्ये आला त्याला ज्ञान सांगत बसू नका. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, एक व्यक्ती तुमच्याकडे येते आणि ती व्यक्ती तिच्या आयुष्यातल्या असणाऱ्या प्रश्नांचं कथन, तुम्ही ज्ञान सांगू नका, तुम्ही साक्ष सांगा. ज्ञान नका सांगू, साक्ष सांगा. प्रभू कसं काम करतो याच्याविषयी साक्ष सांगा. प्रभू कसं काम करतो. माझ्याकडे कोणती व्यक्ती किती पण निराश घेऊ नका, किती पण डिप्रेशन मधली, चॅलेंज आहे माझं. मी तर होतो ती सगळ्याला सांगतो, मरण्यापूर्वी एकदा मला कॉल करा, मग फाशी घ्या. घ्यायची तर घ्या, पण मरण्यापूर्वी एकदा चान्स मला द्या. कशासाठी? आणि तसं म्हटल्यावर रोज मला येतात बरं का, पळक साहेब आता मी थोड्या वेळाने मरणार आहे. तुम्ही दाखवतो, माझा मोबाईल जर एकदा पाहिला ना तुम्हाला कळेल किती मरणाऱ्यांची रांग लागलेली असते. मरायचं नाही हो. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा हे नकारात्मक परिस्थिती असते आणि ते ज्ञान तुम्हाला सांगताना हे संपलं, तुम्ही सामर्थ्यावरती विश्वास ठेवतो, तेव्हा नवीन सुरुवात होत असते. संपत नाही. देव तुम्हाला संपवण्यासाठी आला नाही, परमेश्वर तुम्हाला उभं करण्यासाठी आलेला आहे. आणि तुम्ही उभं राहणार, एकदम जबरदस्त रीतीने उभं राहणार. असं उभं राहाल की तुमचं जीवन पाहून अनेक लोक उभं राहतील. बुद्धी सामर्थ्यावरती. बुद्धीला नाकारा. असे शब्द ऐकू नका की ज्याच्यानं तुमची बुद्धी गंज खाईल. असे शब्द ऐका की तुमची बुद्धी थकवून जाईल. आज मी ऐकलं, 100 वर्षाच्या म्हातारीला देवानं मुलगा दिला. नुसताच मुलगा नाही, इस्रायल राष्ट्र दिलेलं आहे. इतकं थक्क करणारा चमत्कार. ज्ञान आहे, ज्ञानाला काढून टाका. ज्ञान, मनुष्य ज्ञानाची जाणीव. आता पहा, सारेनं अब्रामाला ज्ञान करून दिलं. सारा सांगितली, काय ऐकताय, वय बघा आपलं.
नाही, अब्राम गेला असेल आणि म्हटलं असं, अगं इकडे ये ना, ऐकलंय मी दाराच्या पाठीमागून, शोभतं का तू? 100% म्हणजे असतील, शोभतं का तुम्हाला? आहे का दात तोंडामध्ये? भाकर चुरून खायची वेळ आली आणि विश्वास ठेवताय तुम्ही आता लेकरू होणार तुम्हाला. तो म्हटलं हिच्या नादी लागायला नको. त्यापेक्षा देवाने त्याला का सांगितलं माहिती का? आकाशातले तारे मोज. ती त्याला चणे मोजायला लावली असती. तो म्हटलं चणे मोजू नको, तारे मोज. नकारात्मक शब्द ऐकण्यापेक्षा देवाचं वचन ऐका. देवाचं वचन तुमच्यामध्ये पॉवरफुल विश्वास निर्माण करणार आहे. स्वीकार नाकारा. कोणी तुम्हाला जाणीव करून दिली ना, रिजेक्ट करा. सारेनं अब्रामानं रिजेक्ट केलं. काय रिजेक्ट केलं? मी म्हातारा झालो. हे का म्हातारा झालं रिजेक्ट केलं त्यानं? देव बोलला हो. आणि देवाचं बोलणं सगळं पॉझिटिव्ह असतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाला सगळं बिघडलेलं दुरुस्त करायला आवडतं, कारण तो मेकॅनिक आहे ना. आता बघा, डॉक्टरकडे गेला आणि तो पेशंटच नाहीये, कशाला टाइमपासला, चलो हो चालू पड. काय नाही, मी यमारला लाईनीत थांबवतो, हे की नाही, गोळे घेऊन येतो. मग कुणाला सोडतो आतमध्ये? पहिला चान्स कुणाला? आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो? रोग्याला. कुणाला गरज आहे? म्हणजे येशू ख्रिस्ताला कोण आवश्यक आहे? 100 वर्षाची म्हातारी आवश्यक आहे, तिला लेकरू दे. म्हणजे जिथं काही घडू शकत नाही तिथं देवाचं काम आहे. घडू शकत नाही तिथं देवाचं काम आहे ना. जिथं घड. आणि तुम्ही तुमची बुद्धी नाकारली. तुम्ही दुसरं काही बघत नाही, बोलत नाही, विचार करत नाही. आणि लक्षात ठेवा, कोणाच्या जीवनात काम घडतं? जी फक्त देवाविषयी, सामर्थ्याविषयी, साक्षीविषयी बोलतात, मी तर म्हणतो त्यांच्या जीवनात खूप साक्ष घडतात. फक्त देवाविषयी बोला. ज्ञान. दुसरी गोष्ट वाचवी आहे. काय त्या ठिकाणामध्ये अडखळण आहे? यहोशुवाचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं 1 ते 7 वचन. अरे बापरे, 2च मुद्दे. अच्छा, वाचा पटपट वाचा. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, पहा यरीहो त्याचा राजा, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्या. आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडतात. सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा. म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. मग तुम्ही प्रत्येकानं सरळ आत चालून जावे. नंतर नूनाचा मुलगा यहोशुवा याने याजकांना बोलावून म्हटलं, कराराचा कोष उचलून घ्या. आणि 7 याजक 7 रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला. तो लोकांना म्हणाला, चला नगराला प्रदक्षिणा घाला. आणि सशस्त्र पुरुष परमेश्वराच्या कोशापुढे चाला. कोशापुढे चाल. किती 7 पर्यंत वाचलं का? ठीक आहे, बस. याच्या पलीकडे आता तिकडं का बुद्धीच्या सामर्थ्या पलीकडचा विश्वास सांगत आहे. माझी घोषणा ज्ञानानं परिपूर्ण नाही, तो म्हणतो. ज्ञान नाही सांगितलं. बरेच चमत्कार जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायचे, आणि ते चमत्कार याच्यासाठी अडखण कोणता असेल तर मार्गदर्शन. बऱ्याच वेळा मार्गदर्शन हे अडखण असतं बरं का. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. तुमच्यामधला विश्वास मजबूत करण्यासाठी आणि कोण मार्गदर्शन करणार आहे? नीट ऐका बरं का. बऱ्याच मंडळांमध्ये, बऱ्याच विश्वासणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यात मोठं अडखण कोणतं असेल तर मार्गदर्शन. नीट ऐका. यरीहोचा तट. आता यरीहोचा तट ही काही साधी बाब नाहीये, कोसळणं. यरीहोचा तट, कारण त्या तटाचं मी म्हणतो साधारणपणे यरीहोचा तट म्हणजे आपल्या चर्चची ही रुंदी असेल.
ही चर्चची रुंदी, म्हणजे कदाचित याच्यापेक्षा मोठा पण असेल. एवढी मोठी ती तटाची भिंत, ज्याच्यावर एका वेळी 2 रथ जात होते, एवढी मोठी भिंत. आता तो काय म्हणतो बरं का, त्यांना यरिओमध्ये प्रवेश करायचा आहे, यरिओ नगर काबीज करायचंय, आणि परमेश्वर यहोशुवाला बोलवतो. तो त्याला बोलवलं, इकडे हे नगर मी तुमच्या हातात देणार आहे. आणि मग तो काय म्हटला माहिती का, 7 याजकांना बोलव. 7 याजकांनी यायचं, कराचा कोष आपल्या खांद्यावरती घ्यायचं, आणि याजकाच्या मागे लोकांनी चालायचं, आणि लोकांनी याजक चालते त्याच्या पाठीमागं चालायचं, नुसतं प्रदक्षिणा घालायचं. बघा आता तुमचा विश्वास बुद्धी सामर्थ्यावरती. आता बघा तिथं लोकांच्या डोक्यात आलं, असं कुठं होतं का, प्रदक्षिणा घातल्यावर आजपर्यंत कधी पडलंय का तट. मोशे होता तर बरं होतं, तो काय झालं तर खडकावरती काठी आपटत होता. देवा हे यहोशुवाला, यहोशुवा वेगळंच सांगायला लागला. बुद्धी, यहोशुवा बोलतो ते कसं काय घडू शकतं. एक वचन अजून वाचा म्हणजे तुम्हाला समजेल बुद्धीमध्ये आणि सामर्थ्य. गणनाचं पुस्तक 12 अध्याय 1 ते 7 वचन. गणना 12 अध्याय 1 ते 7 वचन वाचा. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे केल्यानं मिरियाम व अहरोन यांच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे का, आमच्याशी पण नाही का बोलला. परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. मोशे अहरोन व मिरियाम यांना परमेश्वर अचानक म्हणाला तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूच्या दारापाशी उभा. आता तो सगळं मी तुम्हाला जे सांगत आहे, तुमच्या विश्वासाचं अडखळण, बुद्धी हे सगळ्यात मोठं तुमच्यासाठी अडकण आहे. तुम्ही ज्ञान जे, आता पहा देवाची एक काम करण्याची पद्धत आहे. देव अगदी पद्धतशीर काम करत असतो, आणि काम करताना देव ज्याला निवडतो तो निवड करत असताना देवाला सगळी सिच्युएशन माहिती असते. नीट आहे का, सगळी सिच्युएशन देवाला माहिती असते. देवाची काम करण्याची पद्धत आहे. आता काय काम करण्याची पद्धत आहे, यरिहो आणलं, यरिहोचा तट त्यांनी दाखवला. आता यरिहोचा तट त्यांना पाडायचा आहे. आता यरिहोचा तट पाडण्यासाठी देव म्हटलं की 7 याजक बोलो. यहोशुवाला सांगितलं. मोशे ज्या अस्तित्वात होता त्यास देव मोशेला मार्गदर्शन करत आहे. यहोशुवा अस्तित्वात आहे, देव यहोशुवाला मार्गदर्शन करत आहे. आता ऐका बरं का, इथल्या लोकांनी तटाभोवती गपचूप फेऱ्या का मारल्या, त्याच्यासाठी तो दाखला तुम्हाला मी वाचायला होता. ती घटना का वाचायला लावली तुम्हाला माहिती का, इकडं मोशे त्यांचं नेतृत्व करत असताना मिरियम आणि अहरोन दोघं मोशेचे जवळचे लोक, म्हणजे मोशेची बहीण आणि भाऊ, हे दोघं जण त्याच्या विरोधात उठले. कारण काय, मोशेनं केलेलं लग्न, त्यांनी कुशी बायको केली. आता बघा, ती कुशी बायको केल्यावर हा प्रश्न कुणाचा प्रश्न आहे, नियम कोणी दिला होता, मग त्याचं जजमेंट पण कोण करणार होतं, लोकांनी का केलं, मार्गदर्शन ज्याला देवानं निवडलं त्याचं मार्गदर्शन तुम्हाला घ्या, त्याला नाही मार्गदर्शन करायचं. ज्याला देवाने निवडलं त्याचं मार्गदर्शन घ्यायचं, त्या व्यक्तीला मार्गदर्शन करायचं नसतं. याच्यामुळं दैवी सामर्थ्य, देवाचा विश्वास तुमच्यातनं निघून जातो. अनेक लोक विश्वासापासून का पळून जातात, मार्गदर्शन. ते मोशेला मार्गदर्शन करायला गेले. काय मार्गदर्शन करायला, देव काय तुझ्याशीच बोलतो का. लोक विश्वासापासून का दूर जातात माहिती का, त्यांची बुद्धी आड येते. आता बघा, वचन कोणी सांगितलं होतं मिरियमला आणि अरुणाला, कोणी सांगितलं होतं, म्हणजे ज्ञान कोणी करून दिलं होतं. आणि आता मोशेचं ऐकून मोशेला शिकवायला. आपल्याकडे एक म्हणतात नाही का, तुम जिस स्कूल में पढ़ रहे थे उस स्कूल के हम, हीच गोष्ट आहे. जेव्हा
देवाच्या वचनाचं मार्गदर्शन घ्यायचं असतं, ते मार्गदर्शन घ्यायचे बुद्धीचं मार्गदर्शन घेतलं जातं. ते अडखळण आहे. दैविक चमत्कार तुमच्या जीवनामध्ये का घडू शकत नाही? तुम्हाला मार्गदर्शन, कोणतं मार्गदर्शन? तो बा देव कसा का. आता मी तर असं म्हणतो, तांबडा समुद्र दुभांगायच्या वेळेस लॉजिक वापरा बरं का. थोडंसं एक सामान्य व्यक्ती बनून जीवनाचा त्या विचार करा. एक घटनेचा विचार. येरिहोचा तट आहे, समोर तांबडा समुद्र आहे. देव म्हटला तांबड्या समुद्रावरती काठी उगार. काठी उगारली, तांबडा समुद्र दुभांगला. असं लिहिलं. वारा वाहिला, प्रचंड वेगानं वारा वाहिला आणि तांबडा समुद्र दुभांगला. आता मी पण तेच म्हणतो, त्या दिवशी पण देवाने काय करायला पाहिजे होतं? तिथं सांगायला पाहिजे. आता दर्शन मंडपातली काठी पण त्यांच्याकडे होती, मानना पण होता, साक्षपट पण होता. तिकडं देवाने एक गोष्ट सांगायला पाहिजे होती की आता काय कर माहिती का, तुम्ही जा तिथं आणि मी मोठा नाद करतो ते तट कोसून. देव तसं नाही. तो म्हटला 7 दिवस 7 प्रदक्षिणा. फार महत्वाची गोष्ट सांगितली. 7 दिवस 7 प्रदक्षिणा, 7 याजक. आता तुम्हाला 7 आकड्यावरती मला फिरवायचं, पण मला तेवढा वेळ नाहीये. 7 शमशुनाच्या बटा, 7 समया, त्यानंतर मी पाहतो 7 वेळा फिरणं, 7 याजक, असे 7 गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये त्याला फार महत्व आहे. पण तिकडं नाही जाणार. पण तो म्हटला 7 याजक, 7 याजक नियुक्त कर. का 7? 7 हा शब्द पूर्णत्व आहे. पूर्णत्व सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा देव एक याजकाला निर्माण करत असतो तेव्हा देव त्याला पूर्णपण करण्याची जबाबदारी घेत असतो. 7 याजक म्हणजे 7 प्रदक्षिणा. अतिशय साधं सोपं त्यानं सांगितलं. तुम्हाला बुद्धीच्या पलीकडचा चमत्कार पाहायचा, बुद्धीच्या पलीकडचा. आता बुद्धीच्या पलीकडचा चमत्कार पाहायचा तर तुमच्या बुद्धीला तुम्हाला पहिल्यांदा नाकारावं लागणार आहे. मग परमेश्वरानं त्यांच्या बुद्धीमध्ये पहिल्यांदा भेद करण्यासाठी सांगितलं. 1 दिवस 1 प्रदक्षिणा, दुसऱ्या दिवशी 2 म्हणजे दुसरी प्रदक्षिणा, 1 प्रदक्षिणा, अशा 6 दिवस घालायच्या. 6 दिवस. बघा आता पहिल्या दिवशी लोक गेले असतील, प्रदक्षिणा मारली आणि घरी आल्या असतील. मी असं म्हणतो झालं नसेल, पण असं जर घडलं असतं तर तुम्हाला घरी आलेले लोक म्हणले असते, उग यहोशुवानं फिरव फिरव फिरवलाच, काय तर घडलं नाही. महारा म्हणला चक्रा, याजकानं आपल्या घेतल्या खांद्यावरती पेट्या, ते पुढं आणि आम्ही लेकरं बाळ. कळतं का नाही त्याला? ते तसे बोलले नाहीत. ते तसे बोलले नाहीत. ते म्हटले यहोशुवा सांगतो, याचा अर्थ हा देवाचा शब्द आहे. ऐका, मार्गदर्शन हेच आहे. जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकता आणि स्वीकारता आणि प्रदक्षिणा घालता, तेव्हा बुद्धीच्या पलीकडचे चमत्कार आपल्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवता. कुठलीच कमेंट्स करू नका, कुठलंच मत व्यक्त करू नका. का? तुमचं मत देवाच्या सामर्थ्याला अडखण ठरतं. पण जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीला ब्लॉक करून टाकता, बुद्धीला ब्लॉक करा बरं का. जेव्हा बुद्धी ब्लॉक करताना आपोआप मिरॅकल ओपन व्हायला सुरुवात होतो. बुद्धी ब्लॉक केली पाहिजे. बुद्धी ब्लॉक नाही केली, मध्येच ब्लॉक उघडलं, बुद्धी उघडली, तुम्ही मिरॅकल्स पाहू शकणार नाही. त्यांनी 6 दिवस प्रदक्षिणा घातल्या. याजक पुढे निघाले होते. मिरियम आणि अहरोन यांनी मोशेचं मार्गदर्शन नाकारलं. देवाच्या सेवकाचं मार्गदर्शन तुम्हाला विश्वासातनं विश्वासाकडे घेऊन जात असतं. विश्वासातून विश्वास. म्हणून म्हणतो प्रत्येक मंडळीला परफेक्ट असणाऱ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जी मंडळी पाळकाच्या मार्गदर्शनाने चालती, ती मंडळी विश्वासामध्ये वाढती. मला एका ठिकाणामध्ये मी गेल्यावरती ते लोक म्हटले, पहिले त्यांनी मला विचारलं, तुमचा सगळा कारभार कोण बघतं? म्हटलं मी. तुम्हीच पाहता? म्हटलं होय. तुमच्या पैशाचा व्यवहार कोण बघतं? म्हटलं मी. तुम्हीच बघता? मला माहिती होती याला काय म्हणायचं.
तुमची लिखापडी कोण करतं? मी. चालतं? मी चालत नाही, मग तुम्ही चालाल? अरे मी देवाच्या जवळ राहून तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घेताल, मग जवळ नाही तर त्याच्यावर तर किती घेताल ना. जर विश्वासच ठेवायचा आहे तर माझ्यावरही ठेवावं लागलं नाही. मग आता होतं काय माहिती का, जेव्हा इकडं विश्वास नव्हतो मग तिथं त्यांनी खाल्ले यांनी खाल्ले, मला म्हणा खाल्ले, खाल्ले मी, मला म्हणा ना खाल्ले, हा खाल्ले, तुझ्या बापाचे खाल्ले, माझ्या बापाचे खाल्ले, त्यानं मला सांगितले खा म्हणून. प्रॉब्लेम तो नाहीये. मग ते म्हटलं की मग नंतर तो मला भेटला. पण एक गोष्ट सांगू का, हे सगळं तुम्ही करता म्हणून देव तुम्हाला पुढे नेत आहे. हे मार्गदर्शन आहे. थक्क करणाऱ्या गोष्टी कधी घडतात माहिती का, जेव्हा तुम्हाला योग्य प्रकार ट्रॅक वरती तुम्ही जाता. हो, ती मानवी बुद्धी नाही. मानवी बुद्धी काय सांगते, नाही सगळं सिस्टमॅटिक पाहिजे. सिस्टमॅटिक काय, हो चहा प्यायचे, पावती मंजूर करा, चहाला पावती, कुठे सेवेला जायचंय. आता बघा, मी आता हे ठेवलं तर मी बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडच्या गोष्टी तुम्हाला सांगते. आता समजा मी असा हा सगळा कारभार कोणाकडे दिला, तुम्ही द्या. मला सेवेला जायचंय तिकडं. मागच्या मीटिंगला किती खर्च केला? 20,000. जर साध्या हॉटेलमध्ये राहायचं होतं ना, बरं बाबा झोपडीच बघतो पुढच्या वेळेस. अहो, देवाला रिप्रेझेंट करता, लोकांना तिथं दाखवायचा तुमचा देव श्रीमंत आहे, तुमचा देव सगळ्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. आणि तिथं जाताना मी साधं हॉटेल बघा, हो आमची मंडळी बोंब मारते. तुमचा देव हा जगातला सगळ्यात श्रीमंत देव आहे आणि तुम्ही त्याचे निवडलेले वंश. कुणाचा वंश आहात? कुणाचा वंश आहे? आम्ही वंश म्हणजे आमच्यामध्ये रक्त कुणाचं आहे? आणि तुमचा देव श्रीमंत आहे का गरीब आहे? पण कोणीतरी मला एका हॉटेलमध्ये नेलं, गेलो तिथं. मंडळी जरा ती तापदायकच होती. मग अशा ठिकाणात ठेवलं, तिथे गेल्यावर बाथरूम मध्ये शिरल्यावर बाहेर येत आहे ना, एवढं बारीक बाथरूम. आणि चढता चढता 4थ्या मजल्यावर दम लागायला लागला, त्याला जागा नाही झोपायला. आणि शेजारी पाजारी जे लोक आहेत, तुम्ही यूट्यूबला होता, तुम्ही यूट्यूबला होता, चहा लागला तर आम्हाला मागा, पाणी 1 मिनिट बसलं, तुम्ही यूट्यूबला होता, मी तुमचं बघतो. अरे म्हटलं हा हे शेजारी आता झोपू देणार नाहीत, हे रात्रभर हेच ऐकणार. मी तुम्ही यूट्यूबला होता, मी तुम्हाला पाहिलं, तुमचा हा संदेश मी ऐकला. मी त्या म्हटलं इकडे येतो. म्हटलं अरे याला सांग इथं झोप होणार नाही. कारण मला चांगलं आठवतं, एक मीटिंगला एका घरात मला ठेवलं, 12ला मीटिंग संपली. एक रूम होती, त्या रूममध्ये मी झोपलो. सकाळी 6 वाजता एक आंटी आली, दार ठोकायला लागले. अळक साहेब, काल तुम्ही ते 2 मुद्दे सांगितलेत, पण मला उत्सुकता आहे ते तुम्ही सांगण्याच्या अगोदर आता मला कळावं. आंटी झोपू तर द्या. झोपलं तर तोंडातनं शब्द बाहेर पडेल. नाही हो, काय वचनातला गाभा होता. मग असं वाटलं की देवा, पुढचं सांगण्याची ताकद माझ्यामध्ये राहणार नाही. त्याच्या पलीकडे काय मीटिंगला गेलो, त्यांनी एका ठिकाणात व्यवस्था केली होती. गेलो, म्हटलं आता मला कपडे चेंज करायचे. येऊन सगळे ठाण, मग करा. मी नीलूला म्हटलं अरे यांना सांग कपडे चेंज करताना बाहेर जायचं असतं. का तुम्हाला सांगतो, जेव्हा सेवा करता त्या सेवेमध्ये सगळं फ्रीडम जर असलं तर देवाचं राज्य वाढतं. मार्गदर्शन देवाचं पाहिजे. म्हणून याजकीय मार्गदर्शन असेल, मग मुद्द्यावर येतो, मूळ मुद्द्यावरती येतो. आज तुम्हाला ते मार्गदर्शन मी प्रॉपर पद्धतीनं देतो. मी कुठल्याच गोष्टीत रिझर्व राहिलो नाही.
मला लोक काय बोलतात याचा पण विचार करत नाही, पण जे सत्य ते सांगत आहोत म्हणून आता तुम्ही मिरॅकल पाहत आहात. आता बुद्धीला थक्क करणाऱ्या गोष्टी तुम्ही पाहता. ते बियॉन्ड युअर इमॅजिनेशन, तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं. तुम्ही तुमच्या बुद्धीला घेऊन बसू नका, तेवढंच त्याच्यात मध्ये अडकून पडू नका. यहोशुआला परमेश्वर सांगतो 7 याजक यरीहोच्या तटाभोवती फिरायला सांग आणि सर्व लोकांनी याजकाच्या मागे चालायचंय. याजक चालला, चालायचं. याजक थांबला, याजकाच्या पुढे पण नाही पळायचं बरं का. नाही तर काही लोक म्हणायचे बाळक साहेब तुम्ही लय स्लो चालता जरा. अरे कराचं कोश माझ्या खांद्यावर, तुम्ही काय पुढे पळायला लागले? तुम्हाला नाही पुढे पळायचं. तुम्हाला याजक चालला, याजक थांबला, याजक म्हटला येशू मसीह की जय. त्याने म्हटलं ना, तो याजकाने घोषणा केल्या तुम्ही करायच्या, तुम्ही नाही म्हणायचं. मार्गदर्शन नीट ऐका, प्रॉपर मार्गदर्शन तुमच्या परिवाराला तुम्हाला थक्क करणाऱ्या गोष्टीकडे घेऊन जाणार आहे. आणि आज मी सांगेल, जे मला युट्यूबवरून ऐकत आहे, गुगल मीट वरून ऐकत आहे, तुम्ही जर तुमच्या याजकाचं मार्गदर्शन घ्याल बुद्धीच्या पलीकडे, बुद्धीवरती विश्वास ठेवू नका. बुद्धीवरती कधीच विश्वास ठेवू नका. मला कधी कधी नवल वाटतं काही लोकांचं, ते बाळकाचं राणी म्हण लय पैसे खायला लागला म्हणतात, लय पैसे यायला लागलेत बरं का. म्हणजे त्यांना काय वाटतं, बाळकानं कसं शबनम बॅग आणि आहे का सिस्टर घरात टक 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 टक. नाही हो, असं लिहिले देवाच्या सेवकाचे पाय जर घरामध्ये लागले तो जर आशीर्वाद असेल ना, त्या सेवकाच्या पायामुळे त्या घराची सगळी परिस्थिती बदलली जाते. शास्त्रामध्ये त्याचा पुरावा आहे. विधवेच्या घरामध्ये एलियानं पाऊल टाकलं, 3.5 वर्षाचा पुरवठा तिच्याकडे आला. शुनेम या ठिकाणच्या स्त्री, त्या थोर स्त्रीच्या घरामध्ये याजक राहिला, अलिशा राहिला. बायबल सांगतं तिच्या घरामध्ये देवानं लेकरो देऊन तिचं घर नांत केलं. हे याजकाच्या त्या पायामधली ताकद आहे. तो जसा चालतो तसं तुम्हाला चालावं लागेल. बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, ते तुम्हाला पटो अथवा न पटो, काय बुद्धीवरती विश्वास ठेवू नका. आणि लक्षात ठेवा, याजक कधीच आपल्या बुद्धीवरती अवलंबून नसतो. नीट ऐका, याजक देवाच्या मार्गदर्शनावरती अवलंबून असतो. आता मला जर माझी बुद्धी सांगायला लागली की नाही, या लोकांना काय होती, याजक लोक जे ऐकत आहेत, मला माहिती पाळक लोक सुद्धा हे संदेश ऐकतात. पाळक लोकांना तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मंडळीमध्ये लोकांना संतुष्ट करण्यासाठी लोकांचं ऐकू नका. जे मार्गदर्शन देव तुम्हाला देतो त्याच मार्गदर्शनाने घेऊन लोकांना चाला, तेव्हा तुमची मंडळी मिरॅकल्स पाहणार आहे. थक्क करणार आहे. बुद्धीसाठी आता माझी बुद्धी कधी कधी ती गोंधळ होईल, गोंधळ होईल लोकांमध्ये, नाही गडबड होईल. हो ह्याला शांत केलं पाहिजे. कशाला शांत करतो, कसलाय तिथं वर, तो करतो ना मार्गदर्शन. बुद्धी त्यानं घडवली, विचार त्यानं घडवले, सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन तो करतो. त्यानं लोकांसाठी. आणि ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये फार सुंदर डेफिनेशन काय हो, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. लोकशाहीची व्याख्या काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं. आणि देवशाहीची व्याख्या काय मग, देवानं देवाच्या लोकांसाठी चालवलेलं देवाचं राज्य. आणि देवाचं राज्य वचनामध्ये आहे. बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी काय होणार आहे, बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टीमध्ये शास्त्र सांगतं, त्यानं सांगितलं तुम्ही चाला, ते चालू लागले. ते चाला म्हणल्यावर चालू लागले. ते याजक थांबले, ते थांबले. तुम्हाला थांबावं लागतं, तुम्हाला चालावं लागतं, तुम्हाला घोषणा कराव्या लागतात, तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन घ्यावंच लागतं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जर तुमची बुद्धी तुमचं मार्गदर्शन करत असेल, जर देवाचा सेवक तुम्हाला मार्गदर्शन करत नसेल आणि तुमची बुद्धी तुम्हाला मार्गदर्शन करत असेल, तर तुम्ही फक्त विश्वासाचं जीवन जगता, थक्क करणाऱ्या विश्वासाचं जीवन जगणार नाही. तुम्ही बुद्धीने चालता, तुमची बुद्धी त्या पद्धतीनं विचार करते. तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या पलीकडचा विचार करता आला पाहिजे. आणि ते करत असताना एकच वाचू, एक घेऊ का वचन,
येऊ द्या का? कारण मला किती लोकांची इच्छा आहे. बळजबरीने करू नका बरं का. हां, एक वचन, कारण मला ते पण वाचायचं. पहिले राजे आणि त्याचा 17वा अध्याय 1 ते 7 वचन, कारण तितकंच महत्वाचं आहे ते पण. पहिले राजे 17वा अध्याय 1 ते 7 वचन. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्ष आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देन समोरच्या करीत ओहोळा नजीक लपून राहा. त्या ओहोळाचे पाणी तुला प्यायला मिळेल. आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे. कावळ्यास किती कावळा? एक आहे का किती हो? कावळ्यास म्हणजे अनेक कावळे. कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देन समोरच्या. आता मी तुम्हाला काय सांगत आहे? बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी, तुमचा विश्वास बुद्धी. आता बघा माझी बुद्धी, आता मी विचार केला, देव, मी एलिया आणि देव माझ्याशी बोलत आहे आणि सोलापूरमध्ये दुष्काळ पडला. आता इथं तर आपल्याकडं कंबर तळ्याचं पाणी आणि दुसरं हिप्परग्याचं पाणी, आणि परमेश्वर मला सांगतो की बाबा ठीक आहे, मी तुला हिप्परग्याच्या तळ्याजवळ तिथं उजनीचा आहे एक बोगदा, त्याच्यातून थोडंसं उजनीचं पाणी येईल आणि तिथं मी जाऊन बसेल तिथं. पण मी ही गोष्ट नाही ॲक्सेप्ट करणार बरं का. कावळ्याच्या द्वारे तुला मटण देईल. मुळात तो कावळा काय काय खातो? मी नको रे तेव्हा. आणि दुसरं माझा डाऊट काय येईल? आज घरावरच्या चपात्या उचलून नेतो, आमचे मटणाचे तुकडे नेतो, तो काय मला देणार? आता बुद्धी काय सांगते माहिती का? कावळा कधीच मटण देणार नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बुद्धी काय सांगते? कावळा त्याच्या तोंडातलं किळसवान आहे, म्हणजे खाऊ शकत नाही. हो, कसं खाईल कावळ्याच्या तोंडातनं? पण सामर्थ्य काय सांगतं माहिती का? जे कावळे देव पाठवणार आहे ते असे तसे नाही, ते कावळे सगळ्यात वेगळे कावळे असणार आहे की जे तुम्हाला खायला सुद्धा इंटरेस्ट निर्माण होणार आहे. म्हणजे अनैसर्गिक पुरवठा, नैसर्गिक, नॅचरल नाही बरं का. मला जर कोणी ते म्हटलं असतं ना, काय काळजी करू नको, मी भालेराव सिस्टरला सांगेल ते तुला डबा घेऊन येतील, काय काळजी करू नको, सूरज आहेच, तो तुला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जाईल. मी सूरजच्या घरातच बसताना म्हणून भेटतो, चला तू देतोय कुठं तरी नेतो, कुठून तरी. हा नैसर्गिक पुरवठा झाला हो, हे देत आहेत. पण कधी कधी देव अनैसर्गिक देत असतो. म्हणून नैसर्गिक गोष्टी प्रभूकडे मागू नका. अनैसर्गिक गोष्टी ज्या घडू शकत नाहीत, आणि प्रभूला तुम्हाला तेच द्यायचं असतं. असे चमत्कार तुमच्या जीवनात घडवायचे जे घडू शकत नाहीत. कावळा कधीच तुम्हाला मटण देऊ शकत नाही, भाकर देऊ शकत नाही, पण देवाला वाटतं कावळ्याकडनंच तुमचा पुरवठा व्हावा. काही गोष्टी घडू शकत नाही हो, मी स्वीकारतो ना. काही गोष्टी घडू शकत नाही पण देव घडवतो, मी स्वीकारलं पाहिजे. स्वीकारा. काही गोष्टी घडणं कठीण आहे, पण घडवणाऱ्या देवाकडे पाहिलं तर देव जे घडत नाही ते घडवतो, जे घडत नाही तो देव घडवतो. काय म्हटलं ते? मला जाता जाता पंडित रमाबाईची साक्ष सांगतो. मुक्ती मिशन चालवत होत्या. मला वाटतं जवळजवळ 200 गरीब अनाथ लेकरं त्या मुक्ती मिशन मध्ये होते. आणि बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. रोज बेल वाजल्यावरती त्या लेकरांना जेवण वगैरे सगळं द्यायचं. पण जसं वेळ जवळ आली, भोजन कारभारी तिच्याकडे आली आणि म्हटले, माई आज किचनमध्ये लेकरांना शिजवण्यासाठी काहीच नाही आहे, सगळं संपलंय, पूर्ण किचन रिकाम आहे. तिला मोठा प्रश्न पडला की आता यांची जेवणाची वेळ झालेली आहे आणि या लेकरांना जेवण नाही, कसे जगणार आहेत, कसे राहणार आहेत? ती म्हणली काळजी करू नको, बरोबर ज्या वेळेला आपण भोजन देतो तिथं बेल मार,
आणि सगळ्या लेकरांना रांगेत जेवायला बसव. पंडित रमाबाई गेल्या, प्रार्थनेच्या खोलीमध्ये जाऊन गुडघे टेकले आणि देवाजवळ प्रार्थना करू. देवा, आज किचन पण रिकाम आहे, डबे रिकामे आहेत, लेकरांना देण्यासाठी काही नाही, पण माझ्याकडे विश्वास आहे. मी तर लेकरांना त्या वेळेला बसवणार आहे. कुठूनच आशा नाही, कुठून कोणी सांगितलं पण नाही मी देणार आहे, पण एक विश्वास आहे की तू पुरवठा करशील. आणि मग ती बाई आली, भोजन कारभारीण, आतमध्ये बघती तर पंडित रमाबाई गुडघ्यावरती प्रार्थना करत आहे. त्यांना मोठा प्रश्न पडला, आता बेल मारली, लेकर येऊन बसले तर काय द्यायचं त्यांना. पण ते म्हटले माईनी सांगितलंय बेल मारायची. तिने बेल वाजवली. 12 वाजता सगळी लेकरं रांगेत येऊन बसली. लेकरं येऊन बसले, शेवटचं लेकरं येऊन बसणार. आणि ती म्हटली आता कसं होणार आहे. पंडित रमाबाई प्रार्थना करून उठल्या आणि उठल्याबरोबर काही गाड्या त्यांच्या दारामध्ये आल्या. त्याच्यामध्ये इतकं सुंदर जेवण, इतकं सुंदर फळं, याच्या अगोदर एवढं चांगलं भोजन मिळालं नव्हतं. परंतु तो मालक सांगतो, बाई जाता जाता असं वाटलं की हे तुमच्या संस्थेला द्यावं. कोण केलं हो, हा तुमचा विश्वास काम करत असतो. हा तुमचा विश्वास काम करत असतो. त्याच विश्वासानं जीवन जगा. बुद्धीला नका अनैसर्गिक पुरवठा, नॅचरली काहीच मागू नका. कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. जर तुम्ही देवानं प्रेरित झालेले लोक आहात, पवित्र आत्मा तुम्हाला चालवत आहे, अनैसर्गिक पुरवठा. कावळ्याच्या द्वारे देवानं त्या असणाऱ्या एलियाला मांसाचा पुरवठा, म्हणजे काय हो, जे कावळ्याला पसंत देवानं तेच तुम्हाला दिलं. देव कधी कधी जे लोकांना आवडतं तेच तुम्हाला देत असतो. लोकांची आवडती तुमची आवड. ज्या लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी असतं, बायबल सांगतं की देवानं जे कावळ्याला आवडलं ते उत्तम. अजून एक मी म्हणतो, देवानं एलियाला दुष्काळात सुद्धा प्रोटीनचं जेवण दिलं. शिळी भाकर. आणि कोणाच्या तरी घर असं नाही सांगितलं देवाने, त्यांच्या घरात रात्रीचं उरले ना, कावळ्याला खिडकीतनं घुस आणि घेऊन ये. तुम्हाला माहिती का, त्या कावळ्याने कुठल्या तरी प्राण्याचं मांस काढून नाही आणलं, पकवलेलं. कारण एलिया भाजत बसला असं लिहिलं नाही की त्यांनी शेकोटी पेटवली. लिहायला पाहिजे एलियाने शेकोटी पेटवली. मग त्या बाईचं लिहिलं, ते 2 काटक्या घेऊन चालली होती, मग तो तिथं गेला, मग भाकर म्हटलं. तसलं काय नव्हतं. देव जे देतो रेडीमेड तुमच्याकडे असतं, बेस्ट मधलं बेस्ट. म्हणून देवाची प्रिय लोक, जाता जाता एक मुद्दा मी सांगेन. कधी कधी सर्व म्हातारपण नैसर्गिक आहे हो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, गव्हर्नमेंट खात्यामध्ये तुम्ही कामाला लागल्यावर पेन्शन नैसर्गिक आहे. नाही नाही म्हणून सरकार द्यायला लागले. आता आधी नाही नाही म्हटलं आणि आता म्हटलं नाही आम्ही तुम्हाला देणार आहे थोडी तरी. नैसर्गिक आहे, नॅचरल आहे ते. तुम्हाला लेकरं तुम्हाला सांभाळतील हे नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे सगळं, नॅचरल आहे ते. जगाच्या लाजकाजू तुम्हाला सांभाळ, हे सगळं नॅचरल आहे. अनैसर्गिक काय आहे, तुम्हाला पेन्शन नाही आणि देव तुम्हाला सांभाळतो, हे अनैसर्गिक आहे. देव अनैसर्गिक प्रमाणे तुम्हाला सांभाळतो. तुम्हाला कोण नाही, तुमचा पुरवठा, तुमचं मार्गदर्शक, तुमचं रक्षण, तुमचं सांभाळणारा, तुम्हाला सांत्वन देणारा आणि तुमच्या बाजूने उभं राहणारा तुमचा देव, हे अनैसर्गिक आहे. कधी कधी लोक म्हणतात वंशाला दिवा, मुलगा दे देवा, मुलगा दे. पेढे वाटीन ना, पेढे बी वाटीन आणि जोडे बी खाशीन, ते नैसर्गिक आहे. परंतु अनैसर्गिक काय माहिती का, तुम्हाला मुलगा नसताना मुलगी सांभाळती, हे अनैसर्गिक आहे. आणि ते देव तुमच्यासाठी करतो सन्मानानं, अतिशय चांगल्या स्थितीमध्ये देव तुम्हाला ठेवतो, हे अनैसर्गिक. म्हणून तुम्ही तुमच्या वास्तव गोष्टीकडे, बुद्धीकडे पाहू नका. बुद्धी ही बुद्धी सांगते रे. बरेच लोक तो नाराज झाला, मुलगी झाली हो. अरे येड्या, काल कोणीतरी मला फोन केला, रडायला जोर जोरात. बाई 3 मुली आहे. मग नवऱ्याने सांगितलं की नको आता बस झाल्या, 3 मुली आहेत ना आपल्याला. नाही नाही देव मला मुलगा देणारच आहे. मग ती म्हटलं की मी त्यांच्या मागं लागून, तो म्हटलं ठीक आहे
जर तुझ्या पोटात मुलगा असेल तरच मुलगा जन्माला घालायचा. मग ती प्रेग्नंट राहिली, डॉक्टरकडे गेली, चेक केलं, डॉक्टर म्हणले मुलगी आहे. मग तिने तिचं, बाळकसाहेब डॉक्टरने मुलगी सांगितली पण मी स्वीकारत नाही. तुम्ही अशी प्रार्थना करा की आतमधली मुलगी मुलगा व्हावा. अरे माझ्याकडे रांग लागेल. रांगच लागेल ना. ते पाळक प्रार्थना करतात मुलीचा मुलगा, आणि नंतर तुमच्या मुलीला मुलगी मिळणार नाही लग्नाला. करा गाढवा सांगती लग्न. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, अनैसर्गिकरित्या देव तुमचं सहाय्य करणार हे 100%. मग त्याच्याने निराश नाही व्हायचं, हे आहे ते आहे ते नाही हो. तुमच्याकडे काय आहे याच्यापेक्षा देवाकडे काय आहे याच्याकडे तुमचं लक्ष लागू द्या. देव म्हणून जे तुमचं आहे ते भारी म्हणायचं. हो, हा टाळ्या वाजवा ज्यांच्याकडे बोली येते. ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट नोकरी नाही त्यांनी टाळ्या वाजवा. ज्यांना लेकरं नाहीत त्यांनी टाळ्या वाजवा. ज्यांना कुणाचा आधार नाही त्यांनी टाळ्या वाजवा. का? अनैसर्गिक पुरवठा देव तुमचा करणार आहे, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे. काय नाही ना तुमच्याकडं. तुमच्यापेक्षा तर भारी मी राहतोय. काय मला माहितीये, माझा पुरवठा देव आहे. देव तुमचा पुरवठा आहे. आणि देव तुमचा पुरवठा असताना तुमचे चेहरे सतत आनंदी असू द्या. त्यांनी विचारलं पाहिजे तुम्हारी खूबसूरती का राज क्या है. त्याच तुम्ही सांगायचं करंदीकराचं पहिलं पत्र आणि त्याचा 2रा अध्याय आणि 1 किती हो 1 ते 5. पहा, इथून बाहेर पडताना ना त्यांनी विचारलं पाहिजे कोणत्या पार्लरला जाऊन आला. त्याच तुम्ही म्हणायचं काय नाही, आज करंदीकराचं पत्र फिरून आलो आणि करंदीकराच्या पत्रानं माझ्यामध्ये एक नवीन विश्वास उत्पन्न केला. नवीन विश्वास. तो विश्वास क्रांतिकारक हो. तो विश्वास तुम्हाला मजबूत करणारा, तो विश्वास तुम्हाला अनैसर्गिक पुरवठा करणारा विश्वास असेल. आणि माझी प्रार्थना हीच असेल, देवानं तुम्हाला त्याच विश्वासामध्ये वाढवावं. आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपली मस्तक आपण झुकूया, आपल्या मान आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. देवाच्या वचनानं आमच्या सर्वांची भेट घेतलेली आहे. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धीवरती आधारित असू देऊ नका. आज सकाळी तुम्ही परमेश्वराच्या भवनामध्ये आलेले असाल, परंतु ज्यावेळेस तुम्ही देवाच्या घरात आला, तुमच्या बुद्धीनं अनेक नकारात्मक गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये घातल्या. परंतु आता देवाच्या वचनानं तुमच्या बुद्धीला साफ करून टाकलेलं आहे. प्रभूकडे प्रार्थना करा. हे सर्व शक्तिमान देवा, आमचं आत्मिक जीवनाची पातळी उंच कर. जी आमची बुद्धी आम्हाला सांगत आहे, आमच्या शहराची, आमच्या देशाची, आमच्या जिल्ह्याची, आमच्या राज्याची परिस्थिती नकारात्मक आहे. मंडळीमध्ये आलेले अनेक लोक आपल्या घरातली नकारात्मक परिस्थिती घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी विचार करत आहेत ही परिस्थिती बदलणार नाही. पण प्रभू, मी तुझे आभार मानतो, तुझं वचन सगळं काही बदलणार आहे. सगळं काही बदलणार आहे. ना आम्ही आमच्या वर्तमान काळाची, ना आमच्या भूतकाळाची चिंता आम्ही करत आहे, ना आमच्या भविष्याची चिंता आम्ही करत आहे. कारण आमचं वर्तमान, आमचं भूत, आमचं भविष्य सगळं देवाच्या हातामध्ये आहे. हे प्रभू, आम्ही सगळं तुझ्या हाती सोपवत आहे. प्रार्थना करतो प्रभू सोलापूरच्या परिस्थितीसाठी. आम्ही दिसतं ते पाहत नाही, आम्ही बदललेलं शहर पाहत आहोत. इथले लोक, इथले लोकांचे विचार, लोकांची परिस्थिती, राज्यामध्ये केंद्रामध्ये बसलेले मंत्री, त्यांचे विचार, सगळ्याला बदलण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. सगळ्याला बदलण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. आज सकाळी जिथं जिथं भक्ती झालेली आहे प्रभू, सगळीकडनं अतिशय चांगलं वातावरण तयार केलं, या प्रकारच्या बातम्या येऊ दे.
भक्ती घेणारे ठिकाण येणाऱ्या दिवसामध्ये मोकळीकतेने प्रार्थना करण्यासाठी मिळू दे प्रभूजी. तुझी मंदिरं सुरक्षित राहू दे. तू ठेवत आहेत विश्वासणारे लोक सुरक्षित राहू दे. प्रार्थना करतो प्रभू, प्रभूपासून दूर गेलेले असंख्य लोक असतील कठीण दिवसामध्ये, त्या लोकांनी पुन्हा देवाच्या घरात देवाच्या मंदिरात यावं. का तर आम्ही जेवढे एकत्र येऊ तेवढं देवाचं नाव उंचवणार. आणि म्हणून कोणी विश्वासापासून दूर गेलेला असू देऊ नकोस, कोणी प्रार्थनेपासून दूर गेलेला असू देऊ नकोस प्रभूजी. हे आत्म्या, हे पवित्र आत्म्या आमचं मार्गदर्शन कर. आम्ही स्वतःची काळजी घ्यावी, आम्ही विश्वासामध्ये स्वतःला मजबूत करावं, आम्ही प्रार्थनेमध्ये स्वतःला मजबूत करावं, कारण आमचे दिवस अल्प आहेत. हे पवित्र आत्म्या तू आम्हाला सहाय्य कर. प्रभूवरचा विश्वास आमचा तुसभर सुद्धा कमी होऊ देऊ नकोस, तुसभर सुद्धा नको. एकमेकाकडे पाहण्याच्या ऐवजी प्रभूच्या वचनाकडे आम्ही पाहावं. वचन हे आमचं जीवन बनलं जाऊ दे. दोषविरहित, स्वच्छ, शुद्ध आणि प्रभूला पसंत पडणारं जीवन अंतिम दिवसात जगण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आमचं मिशन, आमचं मार्गदर्शन हे तुझ्या वचनाकडे असू दे. सगळ्या मंडळांसाठी प्रार्थना करतो प्रभूजी. सेवक लोक सेवा करत आहेत, वरून येणारं मार्गदर्शन ते लोकांना देत आहे. अशा परिस्थितीमध्ये यरीहोचा तट सगळ्यात कठीण होता, परंतु प्रभू तुझे सेवक लोकांना घेऊन तटाभोवती फिरत होते. माझी प्रार्थना असेल, आता ही तट कठीण आहे, आता ही तट कठीण आहे, पण लोकांच्या प्रदक्षिणात तट पाडणार आहेत. तो विश्वास लोकांमध्ये उत्पन्न कर. देवाच्या सेवकांचं मार्गदर्शन त्याच्या पुढे नव्हे, त्याच्या मागे त्यांनी चालावं असू दे. आणि त्यांचं मिशन असू दे. जसं सेवक आपल्या खांद्यावरती कराचा कोश घेऊन निघालेले आहेत, तसं प्रत्येक सेवकाच्या खांद्यावरती तुझ्या वचनाचं ओझं असू दे. कारण हे वचन मोठे मोठे तट कोसळणार आहे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. लांबून या ठिकाणात लोक आलेत, काही साक्ष घेऊन आलेत, काही साक्षीसाठी आलेले आहेत. माझा विश्वास आहे इथून जाताना कोणी रिक्त जाणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी तू बदल करशील. पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र नामाला गौरव दे, सर्व आदर तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ राहो. आमेन. आमेन.